नमस्कार. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित श्रोते बंधू भगिनी, आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजचा आपला विषय भारतीय संस्कृती आणि आजचा भारत हा आहे. जगाच्या पाठीवरची अत्यंत प्राचीन सभ्यता असणारा भारत सध्या संक्रमणाच्या कालखंडातनं जातो आहे. अनेक प्रकारचे तंत्रज्ञानाचे, अर्थकारणाचे वेगवेगळे प्रभाव जगाच्या पाठीवरच्या प्रत्येक मनुष्याला प्रभावित करतायत, अंतर्मुख करतायत, अस्वस्थ करतायत. अशा अवस्थेमध्ये भारतीय संस्कृती आणि आजचा भारत या विषयावर विचारमंथन आवश्यक आहे असं वाटतं. भारतीय संस्कृती काय आहे, किती व्यापक आहे, ती आमच्या जीवनामध्ये किती सहजपणे उतरलेली आहे, याची अनेक प्रमाण आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये बघायला मिळतात. आपण कार्यक्रमाचा प्रारंभ दीपप्रज्वलन करून करतो. अगदी प्राचीन काळामध्ये एक सूत्र जीवनाचा उद्देश ठरवणारं, मानवी जीवनाचं सर्वश्रेष्ठ कल्याण कशात आहे हे समजावून सांगणारं इतकं लहान सूत्र जगाच्या वाङ्मयात कुठे असेल की नाही याबद्दल माझ्या मनात संदेह आहे, जे भारतीय वाङ्मयात आहे. तमसो मा ज्योतिर्गमय. आपल्याला अंधाराकडे नव्हे, आपल्याला प्रकाशाकडे जायचं आहे. अंधार हा अज्ञानाचं प्रतिनिधित्व करतो, भयाचं प्रतिनिधित्व करतो, असुरक्षिततेचं प्रतिनिधित्व करतो, आणि प्रकाश हा ज्ञानाचं प्रतिनिधित्व करतो, अमरत्वाचं प्रतिनिधी करतो. त्यामुळे तमसो मा ज्योतिर्गमय, आपल्याला अंधाराकडे नाही प्रकाशाकडे जायचं आहे. असतो मा सद्गमय. एक सत्याचरण जन्मभर केल्यामुळे स्वामी विवेकानंदांना या जगाने कसं डोक्यावर घेतलं आणि 750 वर्षांनंतर सुद्धा माऊलींचं स्मरण आपण कसं करतो त्याचा एक उल्लेख कालच्या व्याख्यानामध्ये झाला, तो आपण ऐकलात. असतो मा सद्गमय. आणि या दोन गोष्टी जर साध्य झाल्या तर काय आहे त्याचा परिणाम, निष्कर्ष म्हणून या सूत्रामध्ये शेवटी सांगितलं आहे, मृत्योर मा अमृतम गमय. की मृत्यूच्या कक्षेत मग येणार नाही माणूस, अमरत्वाच्या दिशेने तिची वाटचाल सुरू होते. राम आणि कृष्ण देहाने जरी या जगात नसतील तरी सुद्धा ते कीर्ती रूपाने आहेत, वाङ्मय रूपाने आहेत, आदर्श या रूपाने आहेत, आमचा गौरवशाली वारसा या रूपाने ते आहेत. मृत्यू त्यांना ग्रासू शकला नाही. असे हजारो संत, सज्जन, सत्पुरुष, दार्शनिक, वीर रणांगणामध्ये आपलं पौरुष जे आहे त्यांनी सिद्ध केलं. अनेक बुद्धिमान माणसं की ज्यांनी आज समाजाकरता ज्ञानाचा वारसा मागे ठेवला. जीवनाच्या अनेक विषयांमध्ये, सर्वच विषयांमध्ये सर्वस्पर्शी प्रतिभा असणाऱ्या लोकांनी जीवनभर एक तपस्या करून जे ज्ञान मागे ठेवलं ते अमरत्व देतं. फक्त मनुष्याला नव्हे, त्या संपूर्ण समाजाला अमरत्व त्यातनं मिळतं. मृत्योर मा अमृतम गमय. असंच आणखीन एक सूत्र आहे भारतीय संस्कृती समजावून सांगणारी. ओम सहना ववतु. ओम हे एकाक्षर ब्रह्म आहे असं भगवद्गीतेतला उल्लेख आहे. आणि माऊली असं म्हणतात की ओम नमोजी आद्या. या विश्वामध्ये बाकी काहीच नव्हतं, त्यावेळेला जे आद्य तत्व होतं, प्रथम तत्व होतं, ते ओम हे तत्व आहे. ओम सहना ववतु. आपण एकत्र येऊया. जसं या ज्ञानसत्राकरता आपण एकत्र आलो आहोत. सहनौ भुनक्तु. कुठल्याही देवालयामध्ये एकत्र भोजन करतात बघा, महाप्रसाद असतो, अन्नदान असतं. भारतात परंपरा आहे, संपूर्ण भारतात आहे ही परंपरा.
ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यम करवावहै. आपल्या या तेजस्वी परंपरांवर ज्यावेळेला अरिष्ट येईल, ज्यावेळेला संकट येईल, त्यावेळेला पराक्रमाने या परंपरांचं रक्षणही आपण करू. शौर्य, धैर्य या सद्गुणांनी. भारतात ज्या 64 कला आहेत ना, त्यात युद्ध ही कला मानली जाते. युद्धाकडे आम्ही कला म्हणून पाहतो, क्रौर्य म्हणून नाही पाहत. भारतीयांनी कधी क्रौर्य म्हणून युद्धाकडे पाहिलं नाही, एक कला म्हणून पाहिलं. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यम करवावहै. एकत्रित पराक्रम पौरुषही गाजवूया. तेजस्विनावधीतमस्तु. आपलं अध्ययन तेजस्वी असो. काल आपण बघितलं की पराकोटीची एकाग्रता जी स्वामीजींना साधायची, त्या एकाग्रतेने कुठल्याही मनुष्याने कुठलंही काम केलं तर ते काम मौलिक काम असतं आणि त्याने केलेल्या त्या कार्याच्या प्रकाशात तो समाज नंतर शतकानुशतकं वाटचाल करत राहतो. या पद्धतीची त्या ज्ञानाची महत्ता असते. तर त्यामुळे तेजस्विनावधीतमस्तु. आपलं अध्ययन तेजस्वी हो, आपली ज्ञानसाधना जी आहे ती तेजस्वी हो, तेजाकडे नेऊ आपल्याला. पण हे सगळं करताना एक अनुसंधान आपल्याला पाळायचं आहे, मा विद्विषावहै. कुणाचाही विद्वेष आमच्या मनाला स्पर्श करणार नाही, इतकी मनाची चित्ताची शुद्धता आम्हाला टिकवायची आहे. मा विद्विषावहै. आम्ही कुणाचाही द्वेष कधीही केला नाही भारतीय लोकांनी. हे अनुवंशिक लक्षण आहे आमचं. कुणाचाही द्वेष नाही केला. ज्यांनी 1000 वर्ष आक्रमण केलं त्यांचाही आम्ही द्वेष नाही करत आज. ज्या ब्रिटिशांनी 250 वर्ष हा भारत लुटला त्यांचाही द्वेष तिरस्कार आम्ही आजही करत नाही. कारण हे जेनेटिक लक्षण आहे आमचं, हे अनुवंशिक लक्षण आहे आमचं. मा विद्विषावहै ही प्रार्थना आमच्या गुणसूत्रांमध्ये कशी उतरलेली आहे त्याचं हे प्रमाण आहे. या ज्या प्रार्थना आहेत, या प्रार्थनांच्या मागचा उद्देश काय आहे? उद्देश हा आहे की सगळे सुखी होत. सर्वेपि सुखिनः सन्तु. मी आणि माझं कुटुंब सुखी व्हावं असं नाही. फक्त माझ्या संप्रदायातले लोक सुखी व्हावेत असं नाही. फक्त माझ्या गावातले लोक सुखी व्हावेत असं नाही. फक्त माझ्या राज्यातले आणि माझ्या देशातले लोक सुखी व्हावेत असं नाही. या विश्वातले सगळे यच्च यावत लोक सुखी व्हावेत. आणि फक्त मनुष्य नव्हे, सूक्ष्म जीव जंतू पशु पक्षी पृथ्वी. आपले शांती मंत्र भारतीय परंपरेमध्ये जे म्हटलात त्यामध्ये आकाश तत्वाच्या शांतीपासून पृथ्वीच्या शांतीपर्यंत मंत्र म्हटलेले आहेत, वनस्पतींच्या शांतीपर्यंत मंत्र म्हटलेले आहेत. आणि हे सगळे मंत्रोच्चार आपण त्या नाशिकच्या भूमीत माझ्यापेक्षा जास्त ऐकलेले असतील. हे मंत्रोच्चार पुन्हा पुन्हा पिढ्यानपिढ्या ऐकलेले असतील तीर्थक्षेत्रामध्ये. ही आपली परंपरा आहे आणि ती पुन्हा 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 संस्कार करून ती जीवनामध्ये उतरलेली आहे. कोट्यावधी भारतीयांच्या जीवनात उतरलेली आहे, एकसारखी उतरलेली आहे. सगळे सुखी होत, सगळी प्रकृती सुखी होत. सर्वे संतु निरामयाः. सगळ्यांना आरोग्य मिळो. प्रभू रामचंद्रांच्या काळाचं वर्णन वाल्मिकी रामायणात जे आलेलं आहे त्यावर श्रीधर स्वामींनी आर्य संस्कृती नावाचा एक ग्रंथ लिहिला आहे. त्याच्यामध्ये अनेक उल्लेख त्यांनी केलेले आहेत रामायणातले. त्यात उल्लेख असे आहेत की एकही मनुष्य आजारी नाही आहे रामायणाच्या काळात. एकही माणूस आजारी नाही आहे, व्याधी नाही आहेत त्याला. एकही माणूस दरिद्री नाही आहे. चोरी हा शब्दच माहिती नाही आहे. असत्य स्पर्शच करत नाही मनुष्याला. सगळे सत्यवचनी आहेत. असा समाज आहे तो, असं वर्णन आहे. श्रीधर स्वामींनी ते वाल्मिकी रामायणातली संस्कृत ऋचा महर्षी वाल्मिकींनी लिहिलेली आणि त्याच्याखाली त्याचं भाषांतर या पद्धतीने ते लिखाण केलेलं आहे. ज्यावेळेला आमच्या डॉक्टर मित्रांना मी विचारतो की आता घराघरामध्ये कुणाचं ना कुणाचं आरोग्य जे आहे त्याची समस्या निर्माण झाली आहे, असा काळ आपण अनुभवतो आहोत. आणि मग गांभीर्याने आरोग्य व्यवस्थेचं चिंतन करणाऱ्या डॉक्टर्सना मी ज्यावेळेला विचारतो त्यावेळेला
डॉक्टर्स असं सांगतात की आत्ताचा जो डायबेटीस जॉमेट्रिक प्रोग्रेशनमध्ये भारतात वाढतो आहे, तो प्युअरली डायबेटीस नाही आहे, तो सायकोसोमॅटिक डिसिजेसच्या अंतर्गत येणारा आहे आणि मानसिक तणाव हे त्याचं मुख्य कारण आहे. माणूस जर खरं बोलेल तर मानसिक तणाव निर्माण होण्याकरता जो अंतर्विरोध आवश्यक असतो त्याच्या स्वभावामध्ये, तो अंतर्विरोध जर निर्माणच होणार नाही तर निरामय आरोग्य मिळेल की नाही मनुष्याला? दडवण्यासारखं काही नाही आहे. बऱ्याचशा कार्यक्रमांमध्ये मी विचारतो, साधारण 50चे लोक कार्यक्रमामध्ये उपस्थित असतात, त्यांना मी विचारतो की पूर्वी आपल्याकडे लँडलाईन फोन होते, तुम्ही आठवून पहा. त्या लँडलाईन फोनवर रिंग वाजली की घरामध्ये जो फोनच्या जवळ आहे तो फोन उचलायचा. मग लहान मुलगा असेल, आजी आजोबा असतील, आई वडील असतील, कुणी असतील त्या 3 पिढ्यांपैकी, तो फोन उचलायचा आणि तो विचारायचा, हॅलो कोण बोलतंय, कोण हवं आहे तुम्हाला? मग तिकडचा माणूस सांगायचा की ते आहेत का? मग तो वडिलांना, आजोबांना, आईला, बहिणीला, कुणाला तरी हाक मारून सांगायचा की तुझा फोन आहे, घे आणि बोल. थोडक्यात फोनवरनं बोलणं ही काही गोपनीय बाब नव्हती. आज मी 50च्या जवळपास जे आई वडील आहेत त्यांना विचारतो की तुमच्या महाविद्यालयात जाणाऱ्या तरुण मुलाचा किंवा मुलीचा मोबाईल वाचला तर तुम्ही उचलता का? उचलता का? एकमेकांपासून दडवावी अशी माहिती का निर्माण केली तंत्रज्ञानाने? आम्ही का बळी पडलो या आधुनिक विज्ञानाचं? हे जे मानसशास्त्र आहे मायावी, याला आम्ही का बळी पडलो? आम्हाला एकमेकांपासून अनेक गोष्टी दडवाव्या असं का वाटतं? हे रक्तात नाही आहे आपल्या. हे नवीन हा दोष निर्माण झाला आहे जीवनशैलीमधनं आपल्या. सर्वे संतु निरामया, हा सगळ्यांना निरामय आरोग्य जर हवं असेल तर सगळ्यांना एकमेकांपासून काही आडपडदा ठेवण्यासारखं नाही आहे काही. कुटुंबात तर असण्याचं कारण नाही काही. तर निरामय आरोग्याकरता सत्य जरुरी आहे, प्रामाणिकपणा जरुरी आहे, पारदर्शकता एकमेकांच्या जीवन व्यवहारातली अत्यंत आवश्यक आहे. ती गमावत चाललो आहे आपण. तर भारतीय संस्कृती ती पारदर्शकता टिकवण्याकरता आपल्याला मदत करते आणि ती हजारो वर्ष टिकली नाही या पद्धतीने. गेल्या 10-20 वर्षातच ती विस्कळीत झालेली आहे. हजारो वर्षामध्ये ती विस्कळीत नाही झालेली. तमसो मा ज्योतिर्गमय, असतो मा सद्गमय, मृत्योर्मा अमृतम गमय. याचा उद्देश सगळे सुखी व्हावेत हा आहे. सर्वेपि सुखिना संतु, सर्वे संतु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु. सगळेच लोक सुसंस्कृत असतील, संवेदनशील असतील. कायद्याच्या कचाट्यात अडकलेल्या मनुष्याच्या भावनेशी त्याचा वकील समरस होईल, एकरूप होईल. वेदनेने व्याकुळ झालेल्या मनुष्याशी डॉक्टर एकरूप होतील त्याच्या वेदनेशी. आर्थिकदृष्ट्या हलाखीच्या परिस्थिती असलेल्या मनुष्याच्या जाणीवेशी धनवान माणूस, त्याच्याकडे कन्वर्टीला 4 पैसे जास्त आहेत, तो त्याच्याशी जाणीवेने एकरूप होईल. कुणाला सेवेची आवश्यकता आहे आणि एक धडधाकट मनुष्य आहे, तो त्या मनुष्याला सेवा देऊ शकेल, तर त्याच्या जाणीवेने त्याच्याशी एकरूप होईल. आणि जाणीवेने मनुष्य ज्या वेळेला एकमेकाशी एकरूप होतो त्यावेळेला सुखाचा गुणाकार किंवा सुखाची किमान बेरीज होते आणि दुःखाचा भागाकार होतो. हे जीवनातलं अंतिम सत्य आहे. सुख एकमेकांमध्ये वाटून ज्या वेळेला घेतात त्यावेळेला गुणाकार होतो त्या सुखाचा. तितके लोक सुखी होतात. गणितामध्ये ॲरिथमॅटिक आणि जॉमेट्रिक प्रोग्रेशन म्हणतात ना, ते ही जॉमेट्रिक प्रोग्रेशन सारखी आहे. 1 2 4 16 अशा पटीत जी वाढते ती जॉमेट्रिक प्रोग्रेशन. त्याचं हे मानसशास्त्र आपल्या प्रार्थनांमध्ये लिहून ठेवलेलं आहे. सर्वेपि सुखिना संतु, सर्वे संतु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु. सगळेच सुसंस्कृत असतील, संवेदनशील असतील. मा कश्चित् दुःखम आपनुयात. मग या जगामध्ये कुणी दुःखी असू शकेल का? रामायणात कुणी दुःखी नव्हता. हा योगायोग नाही आहे, ती जीवनशैली अशी होती त्यांनी बसवलेली की रामायणामध्ये एकही माणूस खिन्न दिसत नाही, तुम्हाला दुःखी दिसत नाही आहे. प्रभू रामचंद्रांनी जसं राज्य केलं त्याचं वर्णन आहे ते वनवास पूर्ण करून आल्यानंतरचं, की एकही मनुष्य खिन्न नाही आहे अयोध्येमध्ये. आणि ऐश्वर्य संपन्न आहे अयोध्या. राम आणि भरताचा
संवाद आहे वाल्मिकी रामायणामध्ये. आणि प्रभू रामचंद्र वनवासाला गेले. वनवासाच्या पहिल्या टप्प्यावर प्रभू रामचंद्र होते आणि भरत त्यावेळेला आजोळी जो गेला होता, प्रभू रामचंद्र वनवासाला गेले त्यावेळेला, तो आजोळून परत आल्यानंतर अयोध्येत आल्यावर त्याला कळलं की आपल्या आईने आपल्या वडिलांकडनं असा वर मागितला होता आणि तो वर मागितला म्हणून प्रभू रामचंद्रांना वनवासात जावं लागलं. ज्या कैकेयीला शतकानुशतकं दोषाचं धनी व्हावं लागलं, त्या कैकेयीची एक बाजू आहे, ती महाकवी भासाने मांडलेली आहे. राम शेवाळकर फार सुंदर सांगायचे ते. ती बाजू अशी आहे की ज्यावेळेला श्रावण बाळ राजा दशरथाच्या बाणाने वेध घेतला आणि तो मारला गेला, त्यावेळेला त्याच्या आईवडिलांना हे सांगण्याची हिंमत होत नव्हती राजा दशरथाची की तुम्हाला कावडीमध्ये उचलून यात्रा घडवणारा तुमचा एकुलता एक मुलगा दुर्दैवाने माझ्याकडनं मारला गेला. त्यांनी पाणी मागितल्यावर तो पाणी देतो आणि बाळा तू बोलत का नाही असं ते दृष्टीने आई वडील ज्यावेळेला विचारतात त्यावेळेला तो म्हणतो की मी श्रावण नाही आहे, तुमचा श्रावण बाळ नाही आहे, मी राजा दशरथ आहे. म्हणे श्रावण बाळ कुठे आहे? प्रभू रामचंद्र सत्यवचनी आहेत, राजा दशरथही सत्यवचनी आहे. राजा दशरथ सत्यवचनी आहे म्हणून प्रभू रामचंद्र सत्यवचनी आहेत. ही परंपरा आहे. राजा दशरथ त्यालाही अत्यंत दुःख झालं आहे आणि तो त्यांना सांगतो की अशी भयंकर चूक माझ्याकडनं घडलेली आहे आणि तुमचा मुलगा मी शिकार करायला आलो होतो आणि बाणाने तो मारला गेला दुर्दैवाने. मग ते श्रावण बाळाचे आई आणि वडील शाप देतात दशरथाला आणि ते असं म्हणतात की आम्ही तुझ्या हातचं पाणी तर नाहीच पिणार, कारण आमचा पुत्र तुझ्या हाताने मारला गेला. अनवधानाने मारला गेला तरी त्याचा परिणाम, तू ठरवून मारलं किंवा अनवधानाने तुझ्याकडनं त्याची हत्या झाली तरी परिणाम एकच आहे की आम्ही पुत्र गमावला एकुलता एक. या दुःखाची तू कल्पना करू शकत नाहीस, पण या दुःखाची तुला कल्पना करण्याकरता पुत्रवियोगाने आत्ता आम्ही प्राण सोडतो तसा तूही प्राण सोडशील तळमळून तळमळून पुत्राच्या वियोगाने, असा शाप ते देतात. एखादा माणूस खूप सच्छील ज्या वेळेला असतो ना, सत्यवचनी असतो, कुणाच्याही दुःखाने तो हेलावून जातो, कुणाच्याही सुखाने तो आनंदित होतो. असा अत्यंत निर्मळ मनाचा कुठलाही माणूस तुम्हाला जर आशीर्वाद देईल ना तर तुमचं भलं होईल. आणि तो जर तळतळाट देईल तर तुमचं वाटोळं व्हायला वेळ नाही लागणार, ते अनुभवावं लागेल. तर राजा दशरथाला हा शाप ज्या वेळेला मिळतो त्यावेळेला तो खिन्न होऊन जातो आणि त्याच्या अंतःपुरातल्या या 3 राण्या, त्याच्या चेहऱ्यावरची ती अप्रसन्नता काय, त्याला काहीतरी आतनं कुरतडतं आहे त्याचं मन, हे जाणवतं. मग त्या जाणून घेतात कौसल्या, कैकेयी. मग तो दशरथ राजा सांगतो की असं असं माझ्याकडनं घडलं कृत्य आणि असा शाप मला दिला श्रावण बाळाच्या आईवडिलांनी. प्रभू रामचंद्रांवर या 3ही राण्यांचं आणि दशरथ राजाचं अत्यंतिक प्रेम होतं. आणि प्रभू रामचंद्र वाल्मिकी रामायणात ते जे बोलतात त्यात असा उल्लेख आलेला आहे की माझ्या 3ही मातांमध्ये कौशल्याचा मुलगा असला राम तरीसुद्धा कैकेयीचं सर्वाधिक प्रेम माझ्यावर आहे असं प्रभू रामचंद्र म्हणतात. संवाद आहेत ते वाल्मिकी रामायणातले. मग कैकेयीने भरताला राजसिंहासनावर बसवा आणि प्रभू रामचंद्रांना वनवासात पाठवा असं का म्हटलं असेल? तिला हे माहिती होतं की प्रभू रामचंद्र हे दशरथाचा जीव की प्राण आहेत आणि श्रावण बाळाच्या आईवडिलांनी दिलेल्या शापाने जर दशरथ राजा पुत्राच्या वियोगाने मरणार असेल आणि हे जर खरं ठरणार असेल तर प्रभू रामचंद्र पुत्र दशरथाचा आणि या 3 राण्यांचा, तो प्रभू रामचंद्र या नावाचा एक गुणवान पुत्र तो दशरथाच्या अगोदर मृत्यूच्या मुखात गेला तर त्याच्या वियोगाने दशरथ प्राण सोडेल, या पद्धतीचा त्या शापवाणीचा अर्थ आहे. मग तो वियोग जाणीवपूर्वक घडवून आणला पाहिजे आणि त्याकरता शतकानुशतकं माझी निंदा केली तरी हरकत नाही. तळतळाट केल्या लोकांनी प्रभू रामचंद्रांना वनवासात पाठवणारी
माता न तू वैरिणी म्हणतात ना, गीत रामायणात गदी माडगुळकरांनी लिहिलं आहे ते, की तो भरत म्हणतो घरी आल्यानंतर आजोळून, तो म्हणतो तू माता नाही आहेस, तू वैरिणी आहेस, काय मागितलंस तू हे? आपल्या पतीच्या मृत्यूला कोणी कारणीभूत होऊ शकेल का, असं तू विचारतो. त्याची उत्तरं महाकवी भास लिहितात. महाकवी भास म्हणतात, प्रभू रामचंद्रांच्या वियोगाने जर दशरथाचा मृत्यू व्हायचा असेल तर रामाचा आणि दशरथाचा माझा राम जिवंत राहिला पाहिजे, पण त्याचा वियोग मला घडवून आणता आला पाहिजे, म्हणून राम वनवासात जाईल. राम वनवासात जाणार आणि आपल्या दृष्टीआड होणार या जाणीवेने दशरथ राजाने तळमळून प्राण सोडला. रामांनी अयोध्या सोडल्यानंतर भारतीय परंपरेमध्ये इतकं गंभीर चिंतन आहे, इतकं मौलिक चिंतन आहे, इतकं मूलभूत चिंतन आहे. त्यात वरवरचं काही नाही आहे. जे काही आहे ते अत्यंत सखोल आहे, हृदयापासून आहे, अंतःकरणापासून आहे. सर्वे भद्राणी पश्यंतु मा कश्चित दुःखम आपनुयात. ते दुःखी होऊ नयेत याकरता प्रभू रामचंद्र जगले पाहिजे. आणि प्रभू रामचंद्र वनवास पूर्ण केल्यानंतर परत अयोध्येत आल्यानंतर प्रदीर्घ काळ प्रभू रामचंद्रांनी राज्य केलं आणि रामराज्य हे सर्वश्रेष्ठ राज्य मानलं जातं. भारतीय परंपरेतलं नव्हे, पृथ्वी तलावरचं सर्वश्रेष्ठ राज्य कसं असावं तर रामराज्य. आणि यावर आर्य चाणक्यांपासून त्याच्याही अगोदर महाभारत काळामध्ये प्रभू रामचंद्रांच्या राज्याचे उल्लेख येतात. सर्वश्रेष्ठ राज्य, युधिष्ठिरावर प्रभाव आहे रामराज्याचा. युधिष्ठिरावर महाभारतामध्ये प्रभू रामचंद्रांच्या राज्याचा प्रभाव आहे. कशी राजनीती करावी, प्रजाहित दक्ष कसा असावा राजा, याचं वर्णन आहे. त्यावर महाभारतामध्ये त्याचा प्रभाव आहे. कौटिल्य अर्थशास्त्रावर त्याचा प्रभाव आहे. न्याय आणि नीतीचं रक्षण करणारा कणखर राजा असावा. त्याच्यावर शिवाजी राजांच्या चरित्रावर प्रभू रामचंद्रांच्या या चरित्राचा प्रभाव आहे. त्यांच्या राजनीतीचा, त्यांच्या राजकारणाचा, त्यांच्या प्रशासनाचा प्रभाव आहे. आणि स्वातंत्र्यपूर्व काळातल्या सगळ्याच नेत्यांवर आणि आजही आपल्यापैकी प्रत्येकावर रामराज्याचा प्रभाव आहे. हा काही योगायोग नाही आहे. प्रभू रामचंद्र तसे होते म्हणून तो प्रभाव 7000 वर्ष टिकला आपल्यावर, कदाचित जास्तच काळ झाला असेल. तर भारतीय संस्कृती जी आहे ना, ती संस्कृती जीवनात अशी उतरली आहे आणि त्याची खूप किंमत कुणी ना कुणी मोजलेली आहे. प्रभू रामचंद्रांसारख्या मनुष्याने वनवासाच्या रूपामध्ये ती किंमत मोजलेली आहे. लक्ष्मणाने किंमत मोजली आहे, लक्ष्मणाच्या पत्नीने ती किंमत मोजली आहे, उर्मिलेने त्यावर गाणी लिहिली गेली आहे. सीतेने ती किंमत मोजली आहे. राजवस्त्रांचा त्याग करून हे निघालेले आहेत वनवासामध्ये. ते वर्णन आहे, फार करुण वर्णन आहे. हृदय गदगदून येतं, डोळ्यातनं अश्रू येतात ते वाचताना. तर ही भारतीय संस्कृती जी आहे ती संस्कृती हजारो वर्षाच्या या परंपरेतनं आलेली आहे. ती सुखदुःखाच्या जाणीवेतनं आलेली आहे, गहन चिंतनातनं ती आलेली आहे. त्यामागे काही तत्वज्ञान आहे. आणि मानवी जीवनातल्या मनुष्य म्हणून जगण्यातल्या ज्या मर्यादा आहेत, काळाच्या नियतीच्या पुढे मनुष्य किती लहानसा आहे याची जाणीव आपल्या मनामध्ये पक्की व्हावी. नियती किती प्रबळ आहे आणि नियती काय काय चित्रविचित्र गोष्टी या जगाच्या पटलावर घडवून आणते आणि शतकामध्ये हजारो वर्ष कशा पद्धतीने घडवून आणते याचा थोडासा अंदाज मानवी बुद्धीच्या मर्यादित क्षमतेमध्ये त्याला यावा. या पद्धतीची रचना रामायण असेल, महाभारत असेल, पांडव प्रताप असेल, आमची पुराणं असतील, हे सगळे ग्रंथ या पद्धतीचे आहेत. तर ही भारतीय संस्कृती आहे. दिलेल्या वचनाचं पालन करणं हा प्रभाव किती आहे. स्वामी विवेकानंदांची जडणघडण ज्या भगवान रामकृष्णांच्या सहवासामध्ये झाली, ते भगवान रामकृष्ण खरेपणाबद्दल, सत्याबद्दल काय बोलतात याची आठवण स्वामी विवेकानंदांनी सांगितली आहे. आणि ती आठवण अशी आहे की भगवान रामकृष्ण परमहंस म्हणायचे की थट्टेत सुद्धा खोटं बोलू नये. थट्टेत सुद्धा
खोटं बोलू नये असं रामकृष्ण परमहंस सांगायचे, कारण ज्या वेळेला तुम्ही खोटं बोलता त्यावेळेला तुमच्या जाणीवेचा स्तर एका पायरीने खाली येतो, आणखीन खोटं बोलला आणखीन एका पायरीने खाली येतो, आणि एक अवस्था अशी होते की त्या असत्याचा जो प्रभाव तुमच्या व्यक्तिमत्वावर पडतो त्यामुळे तुमचं व्यक्तिमत्व जे आहे ते काळवंडून जातं आणि तुमच्या नावाचा उच्चार केला की कुणी विश्वास ठेवेन असा होतो. पण एखादा मनुष्य सत्यवचनी जर असेल तर विवेकानंद म्हणतात त्या मनुष्याला जन्मात ज्याने पाहिलेलं नाही आहे त्याही मनुष्याच्या कानावर नुसतं त्याचं नाव पडल्यानंतर त्या मनुष्याच्या मनामध्ये सकारात्मक प्रतिमा त्या मनुष्याची सत्यवचनी तो आहे याकरता तयार होते. प्रभू रामचंद्रांची सत्यवचनी असल्यामुळे जी प्रतिमा आपल्या मनामध्ये आहे त्याला 7,000 वर्षात तडा जाऊ नये याकरता प्रभू रामचंद्रांनी काय केलं तर प्रभू रामचंद्रांचा एक संवाद आहे वाल्मिकी रामायणामध्ये. तो संवाद असा आहे की मी मृत्यूला कधी घाबरत नाही, पण माझ्याबद्दल काही लोकप्रवाद झाला तर त्याची मला भीती वाटते, तो होऊ नये याची मी काळजी घेतो. हे विलक्षण आहे आणि ही अशी संस्कृती उभी केली गेलेली आहे आणि त्याकरता फार प्रदीर्घ काळ चिंतन केलं गेलेलं आहे, त्याचं लिखाण केलं गेलेलं आहे. मग जशी ही संस्कृती विकसित झाली तसं तत्वज्ञान विकसित झालं, तशी अध्यात्मविद्या विकसित झाली, तसं योगशास्त्र विकसित झालं. पशुपक्षी जगतात, मनुष्य पण जगतो, पण मनुष्य जगत असताना 5 इंद्रिय त्याची जी आहेत त्या 5 इंद्रियांनी शब्द स्पर्श रूप आणि रस गंध या 5 प्रकारे जीवनाचा अनुभव आपण कसा घेतो आणि तो जीवनाचा अनुभव इंद्रिय घेतात की इंद्रियांच्या माध्यमातून मन तो अनुभव घेतो याची मानसशास्त्राची मांडणी भारतामध्ये झाली. आणि इतकी सूक्ष्म मांडणी जगाच्या पाठीवर कुठे झाली नाही. भारतीय मानसशास्त्राची जी मांडणी आहे तशी हे जगाने मान्य केलेल्या गोष्टी आहेत या. हे सांस्कृतिक वारसा आहे आपला हा. ज्यावेळेला ही मानसशास्त्राची मांडणी होते त्यावेळेला मनुष्य जो आहे तो सुखदुःखावर हेलकावे घेणारं त्याचं आयुष्य आहे. त्याच्या जाणीवेच्या स्तराप्रमाणे त्याला सुखाची कामना आहे आणि दुःखापासून पण मुक्त राहावं असं स्वाभाविकपणे त्याला वाटतं. मग सुखी होण्याचा आणि दुःखापासून मुक्त होण्याचा मार्ग काय आहे तर मानवी मन एका अवस्थेमध्ये कधी दीर्घकाळ राहत नाही. 5 मिनिट मनाची एक अवस्था टिकत नाही. पहा, मनाची एक अवस्था 5 मिनिट टिकत नाही. मग जन्मभर कशी टिकेल ते टिकणार नाही. म्हणजे मन अस्थिर आहे, ते मन कुठेतरी गुंतवावं लागतं, मनाला काहीतरी व्यवधान द्यावं लागतं. मग ते व्यवधान काय द्यायचं मनाला? मग कलांचा विकास झाला, आपल्याकडे चित्रकलेचा विकास झाला. दारामधल्या अंगणातल्या रांगोळीवरनं त्या घराची संस्कृती काय आहे हे कळायला लागलं. साधा दगड कुठून तयार केलेली पांढरी रांगोळी, गारगोटी कुठून तयार केलेली, त्या पांढऱ्या रांगोळीमध्ये तुळशी वृंदावनाच्या भोवती ती काढलेली जी रांगोळी आहे त्या घरातल्या कुलस्त्रीने काढलेली, सुवासिनीने काढलेली, कुलवधूने काढलेली, त्या कुटुंबातल्या त्या मुलीने काढलेली ती जी रांगोळी आहे त्यामध्ये शंख आहे, चक्र आहे, गदा आहे, पौरुषाची प्रतीकं भगवान विष्णूंच्या हातामध्ये जी आहेत ती प्रतीकं तिथे आहेत. तिथे स्वस्तिक आहे अत्यंत पवित्र, तिथे ओंकार आहे. ही सगळी प्रतीकं हजारो वर्षाच्या भारतीय सांस्कृतिक वारशाचं निदर्शक आहेत. ती रांगोळी सुचवते की काही हजार वर्षांचा इतिहास जोडलेला आहे या प्रत्येक आकृतीशी. या कला विकसित झाल्या, चित्रकला विकसित झाली, गायन विकसित झालं, नृत्य विकसित झालं, गायन आणि त्याकरता वेगवेगळे राग विकसित झाले. हे राग विकसित करताना लोकांना असं वाटलं की या रागाचं गायन करताना प्रातःकाळी जर केलं ब्राह्म मुहूर्तावर तर त्याचा परिणाम सर्वाधिक जास्त होईल. ब्राह्म मुहूर्तावर जे गायन करायचं की ज्यावेळेला देवता जाग्या असतात. भगवद्गीतेतलं वर्णन आहे, या निशा सर्वभूतानाम तस्याम जागरती संयमी. ज्या वेळेला सगळं जग झोपलेलं असतं त्यावेळेला संयमी मनुष्य जागा असतो. त्यामुळे योगी लोक जी साधना करतात त्यांची आध्यात्मिक साधना ती ब्राह्म मुहूर्तावर करतात पहाटे. मग ब्राह्म मुहूर्तावर कुठला राग जर गायला तर आपल्याला जास्त चांगली एकाग्रता आणि आपले मन प्रफुल्लित राहण्याकरता त्या अवस्थेमध्ये मनाच्या राग कुठला असला पाहिजे, त्याची रचना कशी, त्याचे आरोह काय, त्याचे अवरोह काय, त्याकरता स्वर कुठले, कुठले स्वर वर्ज्य याचा अभ्यास सुरू केला आपल्या पूर्वजांनी. मग त्या रागांच्या रचना केला. मध्यान्हीचा राग कुठला, पावसाची वाट पाहून डोळे शिंडलेले आहेत.
आणि पावसाचा एक थेंबही दिसत नाही. शेतकऱ्याचं ते केविलवाणं चित्र पेपरमध्ये छापतात ना, जमिनीला भेगा पडलेल्या, तो बिचारा डोळ्यात प्राण आणून आकाशाकडे पाहतोय की पाऊस केव्हा येणार आहे. त्याचं जीवन त्यावर अवलंबून आहे, आपलंही जीवन त्यावर अवलंबून आहे. असं अगदी करुण दृश्य पावसाळा लांबत गेला की पेपरमधनं यायला लागतात, लोक छापायला लागतात. मग मेघ मल्हार गायला तर पाऊस पडेल का? पंडित भीमसेन जोशींनी मेघ मल्हार गायलेला मी माझ्या स्वतःच्या कानांनी ऐकलेला आहे पुण्याला. आणि ज्या वेळेला पंडितजी गात होते, तिथलं गरवारे कॉलेज आहे, त्या गरवारे कॉलेजच्या ऑडिटोरियममध्ये त्यांचं ते गायन होतं. आणि ज्या वेळेला तो राग ते गायला लागले, त्यावेळेला आम्ही असे रोमांचित झालो सगळे. आणि त्या रागाचे सगळे बोल, त्यातले भेदक जागा त्या रागाच्या, त्याचे उच्चार, पंडित भीमसेन जोशी म्हणजे नावाप्रमाणे भीमसेन होते, शक्तिशाली कंटक आहे. आणि ते ज्या वेळेला गात होते त्यावेळेला खरोखर आम्हाला वाटलं की पाऊस येईल. आणि तो कार्यक्रम संपता संपता ढग दाटून आले आणि पावसात चिंब भिजलो आम्ही. मग तानसेन मेघ मल्हार गात असेल आणि त्यावेळेला मेघ दाटून येत असतील आणि पाऊस होईल, यात आश्चर्य काय आहे? या संपूर्ण प्रकृतीचं, सृष्टीचक्राचं, मनुष्याशी, प्रत्येक मनुष्याशी, आपल्या प्रत्येक जीवाशी असलेलं काही नातं आहे ना. आपण प्रकृतीचं प्रतिनिधित्व करतो. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूतं जशी या विश्वामध्ये आहेत तशी या शरीरात आहेत ना आपल्या. त्यांचे स्वभाव आहेत, त्यांचं वर्तन आहे. दगड सोडला की खालीच पडतो. मगाशी स्टेजवर पाणी सांडलं तर ते उताराच्या दिशेने जातं. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांपैकी जलतत्व आणि पृथ्वी तत्व ही दोन तत्व ही जडतत्व आहेत. तेज, वायू आणि आकाश ही सूक्ष्म तत्व आहेत. आणि ही तत्व एकापेक्षा एक सूक्ष्म होत जातात आकाशापर्यंत. आकाशाचा अनुभव फक्त शब्दाने येतो. असा प्रत्येक तत्वाचा वेगवेगळ्या पद्धतीने अनुभव येतो. पृथ्वी तत्वाचा 5 प्रकारे अनुभव येतो. ते जड तत्व असल्यामुळे शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध, चव पण आहे भूमीला. वास्तुशास्त्रज्ञ म्हणतात ना की ती त्या मातीची चव घेऊन मी सांगतो की ही भूमी, कुणाला यश मिळेल या भूमीवर घर बांधल्यानंतर, हे ते सांगतात ना वास्तुशास्त्रज्ञ आता अभ्यास करून. असंख्य गोष्टींचं चिंतन केलं गेलेलं आहे. तर या जडतत्वांचा प्रभाव मनुष्याच्या जीवनावर आहे. पृथ्वी तत्व आणि जलतत्व, आपल्या देहाचं कॉम्पोजिशन जर बघितलं ना आपण, तर त्याच्यात सगळ्यात जास्त प्रभाव या 2 तत्वांचा आहे. मग ज्या जड तत्वांचा प्रभाव आहे मानवी शरीरावर, तो प्रभाव मनुष्याच्या स्वभावात दिसेल की नाही दिसणार? मनुष्याच्या स्वाभाविक वर्तनामध्ये तो प्रभाव दिसेल या जडतत्वांचा. तो कसा दिसतो? तर जडतत्व जशी खालच्या दिशेने जातात, पाणी सांडल्यावर उताराच्या दिशेने जातं, दगड सोडला की आपोआप खाली पडतो, तसा मनुष्याचं पतन होण्याची प्रक्रिया स्वाभाविक आहे, आपोआप आहे, निसर्गदत्त आहे. व्यसन लावण्याकरता आम्ही शिकवतो व्यसन कसं लागायचं म्हणून क्लासेस घेतले. तसं कधी आठवतं का? कधी बोर्ड बघितला आहे का की आम्ही व्यसन कसं करायचं हे शिकवतो? त्याची गरज नाही आहे. पतन स्वाभाविकपणे होतं. पण उत्क्रांत होण्याकरता या जडतत्वांपासून मुक्त व्हावं लागतं. आपण मोटारीने, अंडरग्राऊंड वॉटर टँक आहे त्यातलं पाणी पाईपलाईनने मोटार चालू करून विजेचं कनेक्शन त्या मोटारीला देऊन ते पाणी वरच्या टाकीत चढवतो. आणि ते पाणी वरच्या टाकीत चढवलं आणि अनवधानाने पाणी नसताना कुणीतरी नळ चालू ठेवलेला आहे, तर काही कष्ट न करता ती टाकी पूर्ण रिकामी होते. टाकी भरण्याकरता ऊर्जा लागते, टाकी रिकामी करण्याकरता ऊर्जा लागत नाही. ते आपोआप घडतं. त्यामुळे मनुष्याचं पतन आपोआप घडतं.
मनुष्याला उत्क्रांत होण्याकरता त्याला संगीत शिकावं लागतं, त्याला नृत्य शिकावं लागतं, त्याला चित्रकला शिकावी लागते, त्या चित्रामधल्या रंगांचे गुणधर्म त्याला शिकावे लागतात, त्याला मानसशास्त्र शिकावं लागतं, त्याला वैद्यकीय विज्ञान शिकावं लागतं, त्याला भौतिकशास्त्र शिकावं लागतं, त्याला गणित शिकावं लागतं, त्याला रसायनशास्त्र शिकावं लागतं, त्याला प्रशासकीय व्यवस्थेकरता कायदा न्याय नीती ते समजले पाहिजे आहेत, या सगळ्या गोष्टी समजाव्या लागतात. मनुष्याला जे जे शिकावं लागतं ते सगळं शिकून मनुष्य उत्क्रांत होतो. न शिकता मनुष्य ज्या गोष्टी करतो त्याला पतनाकडे नेतात. हे आमच्या शास्त्रकारांना कळल्यानंतर त्यांनी हे मन सगळ्याचं कारण आहे. योगशास्त्रातला एक महत्वाचा सिद्धांत आहे, मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयोः. मनुष्याच्या मनाची स्थिती ही त्याच्या बंधनाचं आणि त्याच्या मुक्ततेचं कारण आहे. एक फार मजेशीर प्रसंग नीतिकथांमध्ये लिहिलेला आहे. घोड्यांमध्ये अरबी घोडे सगळ्यात उत्तम मानले जातात. आपल्याकडे विकत घ्यायचे, पेशवाईमध्ये अरबी घोडे ते व्यापारी यायचे, त्यांच्याकडनं विकत घ्यायचे, दूरपर्यंत दौड ते मारायचे. शिवाजीराजांच्याही काळामध्ये ते उल्लेख मिळतात आपल्याकडे. युद्धनीतीमध्ये अरबी घोडे उत्कृष्ट मानले जायचे त्या काळात. तर असा एक अरबी घोडा एकाने विकत घेतलेला असतो आणि एक एवढंसं छोटंसं लाकडाचं दांडकं तो मनुष्य जमिनीत असा खोचतो. भुसभुशीत जमीन असते आणि त्या अरबी घोड्याला लगाम आणि त्याची जी दोरी आहे गळ्यात बांधलेली ती अशी त्या लाकडी छोट्याशा एवढ्या तुकड्याभोवती अशी गोल गुंडाळतो. हे एक मनुष्य पाहत असतो. तो म्हणाला, अरे मूर्ख आहेस का तू? तो अरबी घोडा किती शक्तिशाली आहे, तुला पाठीवरनं तो वाहून नेतो 100 कोस, आणि हे एवढासा छोटासा लाकडाचा तुकडा म्हणाले. त्याने मानेला हिसडा दिला तर तो निघून जाईल आणि तो पळून जाईल कुठेतरी. तो मनुष्य असं म्हणतो की या घोड्याला बांधलं की त्याला चालता येत नाही, हा संस्कार त्याच्यावर पुन्हा 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 बांधून मी केलेला आहे. या लाकडाचा तुकडा आपल्याला ओढता येईल हा विचारच त्याच्या मनात येणार नाही आणि तो बांधला आहे या जाणीवेने तो एका जागी उभा राहील, तो पळून जाणार नाही. ही मनाची जी स्थिती आहे ही पशूंची आहे, मनुष्याची तशीच आहे. मनुष्य ज्या वेळेला एकच दुःख त्याच्या आयुष्यामध्ये, काल आपण बघितलं मादाम कालवेचं उदाहरण, की त्याच दुःखाशी तिने जखडून घेतलं होतं स्वतःला, त्यातनं बाहेर काढलं विवेकानंदांनी तिला त्या दारुण दुःखामधनं. तर मनुष्य त्याच अवस्थेमध्ये, एकाच भावावस्थेमध्ये पुन्हा पुन्हा, ती जर दुःखाची असेल जाणीव, अपमानाची असेल तर ती विसरत नाही माणूस, ती खोलवर रुजते आणि त्यातनं मनुष्य पटकन बाहेर पडू शकत नाही. त्यामुळे त्याला त्या पद्धतीचं सगळं जग नकारात्मक वाटायला लागतं. तर मनाची अशी जी भावावस्था आहे ती मनुष्याचं बंधन आणि त्याच्या मुक्ततेचं महत्त्वाचं कारण त्याचं मन आहे, मनाची अवस्था आहे. मग या मनाची अवस्था जर बदलायची झाली तर काय करता येईल? तर मनाला व्यवधान दिलं पाहिजे. मग त्याला चित्रकला शिकवा, त्याला संगीत शिकवा, त्याला रागदारी शिकवा, त्याला वायोलिन शिकवा, त्याला सतार वाजवायला शिकवा, त्याला गायन शिकवा. मग त्याचे सगळे 7 सूर जे आहेत ते स्वर कसे आहेत ते त्याला शिकवा, एक एक राग शिकवा, त्या रागाचे आरोह अवरोह शिकवा, त्याला नृत्य शिकवा, त्याला गायन शिकवा, त्याला शिल्पकला शिकवा, त्याला वास्तुकला शिकवा, त्याला धातुविज्ञान शिकवा, त्याला रसायनशास्त्र शिकवा, त्याला पाकशास्त्र शिकवा. तुमचं अनभिषिक्त वर्चस्व ज्या क्षेत्रावर आहे मातृशक्तीचं, त्याला पाककला शिकवा. त्या भांड्यामध्ये तेल टाकल्यानंतर पातेल्यामध्ये ते तेल किती तापल्यानंतर मोहरी टाकायची फोडणी देण्याकरता, आणि त्या मोहरीतली तडतड थांबताना शेवटच्या क्षणी त्यात हळद कशी टाकायची आणि मग फोडणी कशी द्यायची, हे जे कौशल्य आमच्या सुहासिनींनी, आमच्या गृहिणींनी घराघरामधनं आत्मसात केलेलं आहे, ती जी अचूकता आहे, त्यात टायमिंग आहे. मोहरी जळली तर पदार्थ खाणारे लोक तोंड वाकडं करतात, ती कच्ची राहिली तरी तोंड वाकडं करतात. हे टायमिंग त्या गृहिणीला कळायला पाहिजे आहे आणि ते तिला कळतं. ती जजमेंट आहे तिला. ही पाककला 64 कलांपैकी कला आहे. ही नृत्यकला, पदन्यास कसे करायचे कळलं पाहिजे आहे त्याला. त्या तबल्याच्या तालावर तिने पदन्यास करायचे त्या नर्तिकेने किंवा त्या नर्तकाने. ठेका चुकून चालत नाही. गायक आहे
त्याची सम चुकून चालत नाही तबलजीचं. तबलजी भलतीकडे चाललाय आणि हा भलतीकडे चाललाय असं नाही. ते एका वेळेला तो गायक ज्या वेळेला थांबतो आणि तो समयावर येतो एका क्षणात, त्यावेळेला लोक टाळ्यांचा कडकडाट करतात. आणि आपण टाळ्या का वाजवल्या हे संगीतातलं फारसं कळत नसलं तरी त्यांच्या शरीरावर रोमांच असं काहीतरी घडतं त्या प्रसंगी, त्यामुळे त्यांना आनंद मिळतो त्याच्यामध्ये. मग मानवी मन गुंतवण्याकरता त्याला आनंद मिळाला पाहिजे आहे, म्हणून त्याला व्यवधानाकरता या सगळ्या गोष्टी विकसित झाल्या. लोक म्हणतात भारतात विज्ञान नव्हतं, तंत्रज्ञान नव्हतं, सगळं पश्चिमेकडनं आलेलं आहे. मेकॉलेचे पुत्र निश्चितच असं म्हणतात. मेकॉले म्हणतात की मी असे भारतीय माझ्या शिक्षण व्यवस्थेतनं तयार करेन की जे दिसायला भारतीय असतील आणि वृत्तीने ब्रिटिश असतील. आपल्या संस्कृतीवर सर्वाधिक टीका करणारे टीकाकार भारतामध्ये जन्माला येतील अशी व्यवस्था मी या शिक्षणातनं केलेली, असं मेकॉले त्यांच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सांगतो, ब्रिटिशांच्या संसदेत. तसे लोक आपण तयार केले. जर आपल्याकडे विज्ञान आणि तंत्रज्ञान नव्हतं, RCC फ्रेम स्ट्रक्चर आपण पाश्चात्यांकडनं घेतलं, फ्रान्समध्ये सिमेंट तयार केलं गेलं, मग आपण ते सिमेंट आयात केलं, त्यांनी स्टीलवर प्रयोग केले, मग ते बिल्डिंगमध्ये कन्स्ट्रक्शनमध्ये वापरतो. आपण ज्या बिल्डिंगमध्ये बसलो आहे हे कन्स्ट्रक्शन आधुनिक तंत्रज्ञानाने झालं आहे. अशी शेकडो आधुनिक तंत्रज्ञानाची स्ट्रक्चर्स केदारनाथाच्या भोवती जी बांधले गेली अतिक्रमण करून शेकडो, त्यावर काही नियंत्रण नाही कुणाचं. आणि एक निसर्गाचा महाभयंकर तडाखा असा बसला की फक्त केदारनाथाच्या मंदिराखेरीज तिथे दुसरं काहीही एक चौरस फूटसुद्धा बांधकाम शिल्लक नाही राहिलं. निसर्गाच्या त्या महाभयंकर तडाख्यात हे जगाने बघितलं. 1000 वर्षापूर्वी किंवा त्याच्याही अगोदर कदाचित बांधलेल्या त्या मंदिराच्या चिरेबंदी बांधकामाचा एक टवका उडू नये. अजिंठ्याच्या लेण्यांमध्ये 700-800 वर्षापूर्वी 8व्या का 9व्या शतकामधल्या काही लेण्या आहेत. म्हणजे आता किती 1200 वर्ष जवळपास झाली. 1200 वर्ष टिकणारे रंग कसे तयार करता येतात? इमारतीचा रंग 10 वर्षात उडतो आणि मनुष्याच्या चेहऱ्याचा रंग तर दिवसात 4 वेळा उडतो. अशा काळामध्ये आपण वावरतो. अशा काळामध्ये हा प्रश्नच आपल्या मनात कसा येत नाही की अजिंठ्यामध्ये त्या काढलेल्या जे चित्र आहेत त्या चित्रांमध्ये भरलेले जे रंग आहेत ते रंग कशा पद्धतीने तयार केले असतील त्यांनी की जे 1000 वर्ष टिकले, 1200 वर्ष टिकले. आणि ते ज्या भिंतींवर काढले, पाषाण आहे तो, पाषाण कोरून काढलेला आहे अजिंठा आणि वेरूळ. पाषाण कोरून काढून ज्या वेळेला त्या भिंती ताशीव तयार केलेल्या आहेत, त्याला प्लास्टर करण्याकरता जे मटेरियल वापरलं असेल त्या काळामध्ये, जो माल वापरला असेल, 1000-1200 वर्षामध्ये एकही हेअर क्रॅक जाऊ नये याकरता कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी काय असेल. आणि ती होती म्हणून ते टिकलं, ती नव्हती असं म्हणणं हे आपल्या स्वतःच्या घोर अज्ञानाचं प्रदर्शन आहे असं मला वाटतं. ज्या मूर्ती तयार केल्या, जी शिल्पकला तयार केली, दक्षिण भारतामधली देवालयं बघा, त्याच्या मूर्ती बघा. एक नर्तिका ज्या पद्धतीने पदन्यास करेल, त्या वेरूळच्या कैलास लेण्यामध्ये त्या नृत्यांगनांचे ते पदन्यास आहेत. तुम्हाला असं वाटतं की एका अवस्थेत ते पदन्यास करताना त्या नर्तिकेला आहे या अवस्थेत ते लहान मुलं खेळतात ना, स्टॉप म्हटलं की पळणारी मुलं थांबतात जागेवर, तो खेळ खेळतात ना आपल्याकडे लहान मुलं. तर ते गायक, वादक, नर्तक यांना कुणीतरी स्टॉप म्हटलं आहे, या पद्धतीने त्या अवस्थेत ते फ्रीज झालेत, अशा त्यांच्या पोज आहेत. त्या अवस्थेमध्ये शरीराचा बॅलन्स कसा असेल, आणि तो दगडामध्ये तयार करायचा आहे, पाषाणामध्ये. मनुष्य लाजतो, त्याच्या चेहऱ्यावर संकोच दिसतो, त्याच्या चेहऱ्यावर राग दिसतो, त्याच्या चेहऱ्यावर अभिलाषा दिसते, मनुष्याच्या चेहऱ्यावर हे सगळे रंग दिसतात. अभिनय जो आहे ना, मुद्राभिनय ज्याला म्हणतात नाट्यशास्त्रात, चित्रपटामध्ये, या मुद्राभिनयामध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसायला हव्या. नवीन लग्न ठरल्यावर मुलाला आणि मुलीला ज्येष्ठ नातेवाईक त्यांचे जे आहेत ते त्यांची खिल्ली उडवतात, मग ते लाजतात छानसे. लाजल्यावर गालावर गुलाबी रंग येतो. भावनेशी तुमच्या चेहऱ्याच्या गालावरच्या रंगाचं नियंत्रण ठरतं.
किती अद्भुत आहे. आणि हे पाषाणामध्ये जर उतरवायचं असेल, लज्जा पाषाणात दाखवायची असेल, राग पाषाणामध्ये दाखवायचा असेल, रामाने कैलासासह शंकरांना उचललेलं आहे आणि त्यांनी वर दिला म्हणून तो नेऊन तिथे बसवणार आहे त्यांना. का तर त्यांची आराधना केलेली आहे, शिवतांडव स्तोत्राची रचना त्याने केलेली आहे रावणाने. ती महत्वाकांक्षा रावणाच्या चेहऱ्यावर दिसते तिथे की पहा मी कैलास उचललाय भगवान महादेवांचं. त्या मूर्तींमध्ये लय आहे, त्याच्यामध्ये ताल आहे, त्याच्यामध्ये सौंदर्य आहे, त्याच्यामध्ये भावना आहे, चेहऱ्यावर मुद्राभिनय आहे. हे सगळं त्या दगडामध्ये जर उतरवायचं असेल तर त्या दगडावर ज्या माणसाने छिनी चालवली, त्या दगडाला गुळगुळीत ज्याने केलं, त्याच्या चेहऱ्यावर त्या भावना उमटवण्याकरता ती छिनी ज्याच्या हातात आहे, ती हातोडी ज्याच्या हातात आहे, ती साधनं आपल्याला माहिती नाही त्या काळात काय साधनं होती, ती साधनं ज्यांच्या हातात आहे त्यांच्या हातातली ती साधनं त्यांच्या मनातला जो विचार आहे त्याप्रमाणे चालणारी होती. तबलजीला विचारा, तो सांगेल मात्रांचं गणित मेंदूमध्ये असतं. गायकाने गायला सुरुवात केली की त्याप्रमाणे कुठला ताल वाजवायचा आहे, त्रिताल चाल वाजवायचा आहे, जपताल वाजवायचा आहे, केरवा वाजवायचा आहे का भजनी ठेका आहे, तो ठरवतो आणि त्याप्रमाणे तो वाजवतो ताल. हे मिळवलंय त्याने, आत्मसात केलंय. हरिभाऊ वाकणकरांनी संस्कार भारतीचे संस्थापक सदस्य हरिभाऊ वाकणकर, त्या रेल्वेमधनं जाताना भोपाळच्या तिकडे भीमबेटका त्या दूर गुहांसारखं असं केव्हसारखं असं काही दिसलं. त्यांनी त्या लोकांना विचारलं रेल्वेमधल्या की हे काय आहे. त्यांनी सांगितलं की तिथे गुहा आहेत म्हणे आणि तिथे काही काही चित्र आहेत. मग ही रेल्वे कुठे थांबते, जवळचं स्टेशन कुठे विचारलं तर ते बरंच दूर होतं. हरिभाऊ वाकणकरांना अस्वस्थता आली आणि त्यांनी रेल्वेतनं उडी मारली, ठेचकाळले गेले ते. आणि ठेचकाळले गेले त्या अवस्थेमध्ये, शरीर रक्ताळलेलं त्या अवस्थेमध्ये तिथे गेले. तिथे एक साधू राहत होता, त्याला विचारलं. त्या भीमबेटकाच्या त्या केव्ज ज्या आहेत त्या बघितल्या, तिथल्या आकृत्या बघितल्या. शतकानुशतकं त्यावर धूळ होती, ती धूळ झटकून त्याच्याकडनं काही घेतली आणि ते धूळ झटकले आणि त्या आकृत्या बघितल्या. 15 वर्षापेक्षा जास्त काळ हरिभाऊ वाकणकर नावाच्या एका मनुष्याने त्या गुहांमध्ये आदिवासी आदिम काळापासून, आदिमानवापासून नंतरच्या शेकडो वर्षांपर्यंत 1,00,000 वर्षामध्ये मानवी अस्तित्व त्या ठिकाणी होतं. 1,00,000 वर्षापेक्षा जास्त, 10 लाख वगैरे असं काहीतरी येतो आकडा. इतकी वर्ष मानवी अस्तित्व जगाच्या इतिहासामध्ये सातत्याने एका ठिकाणी असावं अशी ती जागा आहे, हे त्यांनी सिद्ध केलं. आणि त्या आदिमानवाने वेगवेगळ्या कालखंडामध्ये काढलेली जी चित्र आहेत ना, त्या चित्रामध्ये त्याची भावावस्था काय असेल त्या मनुष्याची, तो किती उत्क्रांत झालेला असेल, तो शिकार कशी करतो, त्याची शस्त्र कशी आहेत, ती दगडाची कशी आहेत, नंतर धातूची कशी झाली, कुठल्या प्राण्यांची तो शिकार करतो, कसा राहतो, त्यांचं सहजीवन कसं, एकमेकाशी संबंध, या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला त्या चित्रांमधनं त्यांनी पाहिल्या, हजारो वर्षांच्या त्या इतिहासातल्या, त्यावेळेला जगाच्या पाठीवरच्या पुरातत्वविदांमध्ये त्यांनी ते सिद्ध केलं. एक मनुष्य ज्या वेळेला स्वतःचं आयुष्य एखाद्या गोष्टीकरता, बीज जसं मातीमध्ये भूमीमध्ये स्वतःला गाडून घेतं, ते गाडून घेतल्याशिवाय अंकुर उगवत नाही, तसं आज जे ज्ञान आपल्याला उपलब्ध आहे त्या ज्ञानाकरता, त्या ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये एका मनुष्याने स्वतःला गाडून घेतलेलं आहे भूमीमध्ये. बीज जोपर्यंत बीज म्हणून नष्ट होत नाही तोपर्यंत अंकुर येणार नाही. ही तपस्या जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये भारतीयांनी केली. त्यावेळेला भारतीय संस्कृती आत्ता दिसते अशी आकाराला आलेली आहे. मग चित्रकला असेल, शिल्पकला असेल, वास्तुकला असेल. प्रभू रामचंद्रांची मूर्ती बघितली की डोळ्यात अश्रू येतात. अयोध्येच्या तो राम लल्ला आहे, कुमार वयातला राम आहे तो, त्याच्या चेहऱ्यावरचा गोडवा आहे, तो पाहून लोक रडतात, त्यांच्या डोळ्यात अश्रू येतात. का अश्रू येतात? कुणी शिकवलंय त्यांना? हे संस्काराने त्यांनी ग्रहण केलंय की आमचा राम लहान वयामध्ये कसा दिसत असेल तशी ती मूर्ती आहे त्या शिल्पकाराने तयार केलेली. त्या मूर्तीचं ते तेज आहे. आणि ज्या वेळेला एखाद्या देवतेचं, इथला काळा राम, लोकांना अनुभव येतात, प्रचिती येते की राम आहे. निष्ठेने लोक उपासना करतात, साधना करतात, रामरक्षा म्हणतात, मारुती स्तोत्र म्हणतात, प्रत्यक्ष ईश्वर आहे या जाणीवेने ते करतात. ते काही पाषाणाची पूजा नाही करत.
ते पाषाणामध्ये मूर्तीचा आकार दिलेल्या प्रभू रामचंद्रांची, भगवान श्रीकृष्णाची त्यांची पूजा करतात जाणीवेने. आणि त्यांची जाणीव जेवढी उत्कट असते मनुष्याची, तितक्या उत्कटतेने धर्माचा, अध्यात्मविद्येचा, ईश्वरी अस्तित्वाचा त्या मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये प्रत्यक्ष अनुभव येतो. यावर भारतीय संस्कृती आधारलेली आणि उभारलेली आहे. आपल्या जीवनाच्या प्रत्येक गोष्टीत मूलभूत चिंतन केलेलं आहे. अन्न ग्रहण केल्याशिवाय तर आपल्याला जगता नाही येणार. भगवद्गीतेत सूत्र आहे, अन्नात भवती भूतानी. अन्नापासून प्राणी मात्र तयार होतात. आपण जन्माला आलो त्यावेळेला डॉक्टर सांगतील मूल किती पाऊंडाचं आहे. सांगतात ना की मुलीचं वजन 5 पाऊंड आहे, 5.5 पाऊंड आहे, हेल्दी आहे. आणि मुलगा जर असेल तर ते सांगतात की 6.5-7 पाऊंड आहे, 7.5 पाऊंड आहे, 8 पाऊंड आहे, हेल्दी आहे बेबी, असं सांगतात डॉक्टर. जे 8 पाऊंडाचं होतं ते 80 झालं. ते अन्न ग्रहण करून झालं. आपलं हे शरीर हा अन्नमय कोश आहे. अन्न ग्रहण करून आपण झालो ना, इतके वाढलो ना. मग ते अन्नाचे गुण तुमच्या शरीरामध्ये दिसतात की नाही? मग अन्न सात्विक असेल तर काय, अन्न राजसिक असेल तर काय, अन्न तामसिक असेल तर काय, त्याचा स्वभाव मनुष्याचा कसा असेल. मग त्या अन्नाप्रमाणे त्या मनुष्याचं पिंड जर घडतो तर अन्नाची शुद्धता कशा पद्धतीने ठेवली पाहिजे आहे. अन्न ग्रहण करण्यापूर्वी अन्नाला, त्या ताटाला पाणी फिरवून आपल्या भारतीय परंपरेमध्ये भाताची 5 शीतं बाजूला ठेवायचे. पूर्वी जमिनीवर जेवायला बसायचे ना, डायनिंग टेबल नव्हतं. मग जमिनीवर ज्यावेळेला सारवलेल्या जमिनीवर बसायचे त्यावेळेला किडे असायचे, मुंग्या असायच्या, चिलटा असायची. मग मी अन्न ग्रहण करताना एखादी मुंगी, एखादा मुंगळा माझ्या ताटामध्ये येणं मला जर नको असेल तर मी अन्न ग्रहण करण्यापूर्वी पहिला घास त्यांच्याकरता बाजूला ठेवला पाहिजे आहे. मग उपनिषदामध्ये याचे उल्लेख मिळतात आपल्याला. याचे उल्लेख उपनिषदामध्ये आपल्याला मिळतात. भारतीयांनी किती गंभीर आणि किती मूलभूत मौलिक चिंतन केलं याचे उल्लेख आपल्याला उपनिषदांमध्ये मिळतात. तो उल्लेख असा आहे की अगोदर त्याग केल्याशिवाय भोग नाही आहे. अगोदर त्याग करावा लागतो आणि मग भोग आहे. पोट जर रिकामं नाही झालं सकाळी तर भूक लागेल का? पोटामध्ये अग्नी प्रज्वलित होईल का? नाही होणार. अगोदर त्याग आहे मग भूक आहे, अगोदर त्याग आहे मग भोग आहे. हे उपनिषदांपासून सगळ्या गोष्टींवर सूत्र लिहिलेली आहेत ही. आणि यातनं एक गोष्ट निर्माण झाली, जसं गीतेत श्रीकृष्ण सांगतात, अहम वैश्वानरो भूत्वा. अन्नाचं किती चिंतन केलंय आपण. वैश्वानर नावाचा अग्नी, लहान मूल ज्यावेळेला शाळेतनं येताना त्याला भुकेलेलं असतं, ते आईला म्हणते की माझ्या पोटात आग पडलेली आहे. म्हणजे इतकी भूक त्याला लागली आहे की भूक सहन नाही होत. मग आई त्याला प्रेमाने वाढते. आणि आपलं मूल ज्यावेळेला पोटभर जेवतं त्यावेळेला त्या आईच्या चेहऱ्यावर समाधान दिसतं. मला आवडणारा पदार्थ मी खाल्ला तर माझ्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान दिसेल हे मी समजू शकतो. पण त्या मुलाने, त्या मुलीने अन्न ग्रहण केल्यानंतर प्रेमाने आईच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान दिसण्याचं कारण काय आहे? तिने तर अन्न चवणे घेऊन बघितली, तिचं मूल ते खातंय. एखादा याचक आलेला आहे तो खातोय. घरी कोणी पाहुणे आलेत त्यांना आवडणारा पदार्थ करून तिने दिला आहे आणि तो पदार्थ ते खातायत आणि त्या माऊलीच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय. दुसऱ्याने अन्न ग्रहण केल्यावर दिसणारा चेहऱ्यावरचा आनंद स्वतः अन्न ग्रहण करून चेहऱ्यावर दिसणाऱ्या आनंदापेक्षा जास्त उच्च दर्जाचा आहे. हे मनुष्याला कळलं. ही संस्कृती आहे. मीच सगळं लाटणार नाही. अहम वैश्वानरो भूत्वा. वैश्वानर नावाचा पोटामध्ये अन्नाचं पचन करणारा जो अग्नी आहे तो मी आहे असं श्रीकृष्ण म्हणतो, ईश्वर म्हणून. प्राणीनाम देहमाश्रिता. हा अग्नी म्हणून वैश्वानर अग्नी जो आहे तो प्राण्यांच्या देहामध्ये सतत विद्यमान असणारा जो आहे तो मी आहे असं श्रीकृष्ण म्हणतो. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देहमाश्रिता प्राणापान समायुक्तम.
प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान हे 5 वायू आहेत. त्यापैकी प्राण आणि अपान या 2 वायूंचा अन्नाच्या पचनाशी जवळचा संबंध आहे. म्हणून श्रीकृष्ण सांगतो की प्राण आणि अपान या 2 वायूंच्या समन्वयाने चतुर्विध प्रकारचं जे अन्न तुम्ही ग्रहण केलं आहे त्या अन्नाचं पचन मी करतो. अन्नाचं पचन झाल्यावर अन्नापासून सप्तधातू तयार होतात. जगाच्या पाठीवर मेडिकल सायन्स किती अद्ययावत झालं आणि किती प्रगत झालं तरी जगाच्या पाठीवर एका तरी वैज्ञानिकाने, एका तरी डॉक्टरनी असा सिद्धांत मांडला आहे का की तुम्ही पारंपरिक मराठी जी जेवणाची पद्धत आहे, भात आहे, त्याच्यावर साधं वरण आहे, त्याच्यावर तूप आहे, आमटी आहे, 2 भाज्या आहेत, 1 रस्सा भाजी आहे, 1-2 सुक्या भाज्या आहेत, चटण्या आहेत, कोशिंबिरी आहेत, लोणचं आहे, गोड पदार्थ काहीतरी आहे शिऱ्यासारखा, पोळी केलेली आहे, चपाती, या सगळ्या गोष्टी त्या ताटामध्ये ज्या वाढलेल्या आहेत त्या ग्रहण केल्यानंतर रक्त किती टक्के तयार होतं, अस्थि किती टक्के तयार होतात, मेद किती तयार होतो, मज्जा किती तयार होते, हे प्रमाण काय आहे हे मांडलं आहे का कधी विज्ञानाने? ज्याला यातलं काही कळत नाही त्याच्याही शरीरामध्ये सप्तधातू आपोआप तयार होण्याची व्यवस्था आहे. अद्भुत आहे की नाही? आद्य शंकराचार्य ज्या वेळेला त्यांच्या आईला संन्यास घेण्यासाठी अनुमती मागतात त्यावेळेला ती आई म्हणते की अरे हा तुझा जो देह आहे जो तू संन्यासाची अनुमती माझ्याकडे मागतोयस, माझ्याकडे पाठ फिरवून निघून जाईन म्हणतो, संन्यास घेईन, हा देह मी तयार केला आहे. ती म्हणते माझ्या उदरात मी तुला सांभाळलं, वाढवलं. त्यावेळेला त्याचा तर्क या मुलाचा इतका धारदार आहे. तो आईला विचारतो, आई हा देह तू तयार केला असं जर म्हणत असशील तर माझ्या या देहाचं 1 नखच परत तयार करून दाखव, जन्मभर तू म्हणशील तसं मी ऐकेन. ती आई अगदी काय हताश आहे. आपल्या माध्यमातनं, आईच्या माध्यमातनं, वडिलांच्या माध्यमातनं जीव आकाराला येतो, ते तयार नाही करत, त्यांना माहिती नाही तो कसा तयार होतो. ती सृष्टीचक्र जे आहे ते फक्त त्या आईचा आणि त्या वडिलांचा एका छोट्याशा पायरीचा जसा आधार घेऊन आपण पुढे जातो तसं वंश सातत्य ठेवण्याकरता त्या वंशामध्ये नियती किंवा निसर्ग, प्रकृती त्यांचा उपयोग करून घेते त्या लोकांचा. यापेक्षा जास्त काही कळत नाही. आणि हे सत्य कळल्यानंतर त्यांनी जी मांडणी केलेली आहे की कशा पद्धतीची तुम्हाला संतती हवी, त्या संततीकरता तुम्ही काय पद्धतीने साधना आणि तपश्चर्या करायला हवी. सामान्य मूल होतं आणि जिजाऊंच्या पोटी शिवबासुद्धा आले. असं तेजस्वी मूल होण्याकरता जिजाऊंनी इच्छाशक्ती काय असेल त्यांची, तुळजाभवानीला काय प्रार्थना केली असेल, कसं अपत्य मागितलं असेल त्यांनी तेजस्वी. गाढवाचा नांगर या महाराष्ट्रातनं फिरत होता त्यावेळेला या सगळ्या भयंकर विध्वंसक लोकांना कशा पद्धतीने वडणीवर आणणारा एक कणखर मुलगा मला पाहिजे आहे पुत्र, हे कशा पद्धतीने जिजाऊने मांडलं असेल. तुकोबाय लिहितात, गर्भाचे आवडी मातेचा डोहळा, जिजाऊंना लागलेले डोहाळे आपण घोड्यावर बसावं, हातात तलवार घ्यावी असं वर्णन आहे. डोहाळ जेवण करतात ना, मूल जन्माला जसं येणार आहे त्या पद्धतीच्या भावना, त्या पद्धतीचं परिवर्तन आईच्या स्वभावात होतं. याचं शास्त्रशुद्ध अध्ययन आपल्या लोकांनी केलं. आपण ग्रहांचं अध्ययन केलं, खगोलशास्त्राचं अध्ययन केलं. साध्या पंचांगामध्ये वर्षानुवर्ष, शतकानुशतकं आपल्या पंचांगामध्ये सूर्यग्रहण कधी होणार, चंद्रग्रहण कधी होणार, त्यात काही सेकंदसुद्धा फरक पडत नाही. हे गणिती विज्ञान असल्याशिवाय करता येईल का? हे भाकीत शिल्पकलेकरता इन्स्ट्रुमेंट्स तशी पाहिजेत ना, त्या पद्धतीने शिल्प तयार करता येतील. धातुकलेमध्ये प्राचीन काळातल्या रथ सापडतात, शस्त्र सापडतात. त्या देवगिरीच्या किल्ल्यावरती मेंढा तोफ आहे, पंचधातूंचा पत्रा आहे. किती कडक ऊन असलं तरी ती गरम होत नाही. प्रसरण पावणं आणि उष्णता ग्रहण करणं हा धातूचा स्वाभाविक गुणधर्म असताना त्या गुणधर्माच्या पलीकडे जाऊन ते धातू किती प्रमाणात मिसळले म्हणजे उष्णतेमध्ये ते गरम होणार नाही, याचं तंत्र काय आहे? ते मेहरोलीचा मोठाच्या मोठा स्तंभ आहे, तो
लोखंडापासून तयार केलेला, कित्येक शतकामध्ये त्यावर गंज चढत नाही आहे आणि कन्स्ट्रक्शनसाठी तुम्ही स्टील आणा, 2 दिवस तुमच्या कन्स्ट्रक्शन साईटवर अंगणामध्ये ते स्टील पडलं तर त्याला तांबेरा धरतो. याला उच्च तंत्रज्ञान म्हणतो का आपण? यापेक्षा कितीतरी उच्च तंत्रज्ञान त्या काळामध्ये होतं. पशूंचं चिंतन केलं, पशूंच्या वर्तनाचं चिंतन केलं, पक्ष्यांच्या वर्तनाचं चिंतन केलं. गाय महत्त्वपूर्ण का ठरवली तर गायीच्या गुणवत्तांचं अध्ययन केलं. गायीचं पंचगव्य काय महत्त्वाचं आहे आणि त्याचे मनुष्यावर काय परिणाम होतील, त्या पंचगव्याचे किती प्रमाणामध्ये ते असलं पाहिजे याचं चिंतन केलं गेलं. आमच्या नाडीच्या ठोक्यांचं चिंतन केलं गेलं. आणि नाडीचे ठोके कशा पद्धतीने पडतात ते मंडुकासारखे, म्हणजे बेडूक जसा उडी मारत जातो तसे ते पडतात का? सर्प जसा सलग चालतो त्या पद्धतीने ते पडतात का? की आणखीन प्रकारे पडतात? त्यावर नाडी तरंगिणीसारखा ग्रंथ लिहिला गेला. आणि त्या अवस्थेमध्ये मनुष्याच्या आरोग्याची स्थिती काय असेल याचं चिंतन करण्यात आलं. मनुष्याचं मन, त्याचं शरीर, ही पंचमहाभूतं, ही संपूर्ण सृष्टी, याचा एकमेकाशी असलेला अविच्छेद्य संबंध ज्यामुळे दृढ होतो त्याला आधुनिक विज्ञानामध्ये कॉन्शियसनेस म्हणतात. जाणीव, चेतना. भौतिकशास्त्राचे नियम असतात ना, तसे चेतनेचे नियम आहेत. याचं चिंतन भारतीयांनी केलं आपल्या संस्कृतीमध्ये. आणि हे नियमांचं चिंतन ज्या वेळेला त्यांनी केलं त्यावेळेला त्यांच्या असं लक्षात आलं की भौतिकशास्त्राचे जडत्वाचे नियम वेगळे आहेत आणि चेतनेचे नियम वेगळे आहेत. भौतिकशास्त्राचा नियम तुम्हाला भौतिकशास्त्रात शिकवतात ना, मॅग्नेटमध्ये साऊथ आणि नॉर्थ पोल जवळ आणतात, मग ते खेचतात एकमेकांना, चिकटतात, आणि 2 नॉर्थ पोल जवळ जर आणले तर ते रिपेल करतात. व भौतिकशास्त्रातला सिद्धांत तुम्हाला सांगतात की अनलाईक पोल्स अट्रॅक्ट इच अदर आणि लाईक पोल्स रिपेल इच अदर. भौतिकशास्त्रातला सिद्धांत म्हणून तुम्हाला सांगतात समजून. पण हा भौतिकशास्त्रातला सिद्धांत मनुष्याला लागू पडतो का? मनुष्याच्या बाबतीमध्ये लाईक पोल्स अट्रॅक्ट इच अदर. ज्याला भजनाची आवड आहे तो माणूस भजनी मंडळींमध्ये जाऊन बसतो, ज्याला शास्त्रीय संगीत आवडतं तो तशा मैफिलीला जातो, ज्याला चित्रपट बघायला आवडतो तो तिकडे जातो, ज्याला व्यसन आवडतं तो व्यसनाधीन लोकांच्या कंपूमध्ये वावरतो, ज्यांना सत्संग आवडतो ते सत्संग करता जातात, ज्यांना नाटक आवडतं ते नाटकाच्या तालमीला जातात. तिथे लाईक पोल्स इच अट्रॅक्ट इच अदर. तिथे भौतिकशास्त्रातला सिद्धांत चालत नाही, कारण चेतनेचे सिद्धांत वेगळे आहेत आणि भौतिकशास्त्राचे जडत्वाचे सिद्धांत वेगळे आहेत. याचं चिंतन आमच्या लोकांनी केलं आणि हे चिंतन जीवनात प्रत्यक्ष उतरवलं. ज्या वेळेला ईश्वराचं नामस्मरण करत मनुष्य अन्न ग्रहण करतो त्यावेळेला त्या अन्नाचे गुणधर्म बदलतात. मग त्याला अन्न नाही म्हणत, त्याला प्रसाद म्हणतात. आता वारी चालू आहे, 10 लाख 12 लाख 15 लाख लोक वारीमध्ये जातात. आळंदी ते पंढरपूर 15 लाख लोकांना अगदी सामान्य हॉटेलमध्ये कुठल्याही 2 वेळेचा चहा, 1 वेळेचा नाश्ता आणि 2 वेळेचं जेवण द्यायचं झालं तर सध्याच्या काळात किमान 200 रुपये खर्च येईल की नाही? 15 लाख लोकांना हे अन्नदान चालतं, 15 दिवस चालतं, प्लस मायनस कमी जास्त. 15 लाखावर 1 शून्य ठेवलं, 1.5 कोटी झाले. दुसरं शून्य ठेवलं, 15 कोटी झाले. 2 ने गुणाकार केला, 30 कोटी किमान जेवणा खाण्याकरता वारकऱ्यांच्या हा समाज खर्च करतो. 15 दिवसाचे 450 कोटी रुपये झाले. प्रवास खर्च वेगळा, तुळशीच्या माळा वेगळ्या, गळ्यात घालायच्या माळा ज्या आहेत त्या वेगळ्या, पांडुरंगाला घालायच्या माळा वेगळ्या, ज्ञानेश्वरीच्या ग्रंथपोथ्या विकल्या जातात ते वेगळ्या, तुकोबारायांची गाथा विकली जाते ते वेगळं, आणखीन काय काय उद्योग या निमित्ताने चालतात, व्यवसाय चालतात, या सगळ्या गोष्टी. आणि आषाढी वारी, तशी कार्तिकी वारी, तशी गावोगावी होणारी ज्ञानेश्वरी पारायणं, तिथे चालणारा अर्थकारण, याचा एकत्रित हिशोब ठोकळेबाज पद्धतीने सामान्य बुद्धीने मी ज्या वेळेला तयार केला त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की फक्त ज्ञानोबा आणि तुकोबांच्या पुण्याईने, आमच्या संतांच्या पुण्याईने, ज्यांनी एका कपर्दिकाला कधी स्पर्श केला नाही, जे मूर्तिवंत त्यागमूर्तीच होते, इतके विरक्त होते, त्यांची पुण्याई इतकी जबरदस्त आहे की या 2 नावांभोवती या महाराष्ट्राचं अर्थकारण किमान 1000 कोटी रुपयांचं प्रतिवर्षी फिरतं. याला धर्माचं विज्ञान म्हणतात. स्वामी विवेकानंद म्हणतात जसा विज्ञानाचा धर्म आहे
प्रत्येक पदार्थाचे गुण आहेत, तसं धर्माचं विज्ञान आहे. हे धर्माचं विज्ञान आहे, हे अर्थकारण आहे धर्माचं. ते फक्त नामस्मरण नाही आहे, ते अनेक लोकांचा अंतरात्मा शांत करणारं, त्यांना पैसा संपत्ती मिळवून देणारं, त्यांना आत्मसन्मान मिळवून देणारं. एक वारकरी दुसऱ्या वारकऱ्याला वय न पाहता नमस्कार करतात. माऊली म्हणून 80 वर्षाचा माणूस 8 वर्ष 9 वर्षाचं मूल जर त्या दिंडीत असेल तर माऊली म्हणून त्याला नमस्कार करतं 8 वर्षाच्या मुलाला. इतकी सद्भावना मनामध्ये निर्माण, लक्षावधी लोकांमध्ये निर्माण करायची आणि ते ज्या कुटुंबात राहतात त्याचा 4 किंवा 5 ने गुणाकार करायचा. इतके कोटी लोक एक दमडी खर्च न करता खिशातली सरकारने जर संस्कारित करायचे असेल तर आमच्या शिक्षणाच्या इन्फ्रास्ट्रक्चरमधनं ते शक्य आहे का? आणि या लक्षावधी लोकांना नियंत्रणात ठेवण्याकरता पोलिसांची गरज पडत नाही. स्वाध्याय परिवाराचे पांडुरंग शास्त्री आठवले, त्यांचे स्वाध्याय परिवाराचे लाखो लोक यायचे मेळाव्याला, महाराष्ट्रात गुजरात लाखो लोक. मग त्या ठिकाणचं सरकार त्यांना विचारायचं की आम्ही काय व्यवस्था करू, बंदोबस्ताची व्यवस्था करू का, पोलीस दल लागेल का? ते म्हणायचे की एकाही पोलीस दलातल्या मनुष्याची, कर्मचाऱ्याची गरज पडत नाही आम्हाला. आम्ही त्यांना फक्त पाणी देतो, त्यांचं जेवण ते बरोबर घेऊन येतात. आणि भगवान श्रीकृष्णाचं स्मरण करत सत्संग 1 दिवस 2 दिवस 3 दिवस चालतो आणि ते सेवा कार्य त्यांच्या स्वतःच्या गावामध्ये ते करतात. इतका आज्ञाधारकपणा, इतकी एकमेकांबद्दलची आत्मीयता, इतकं एकमेकाबद्दलचं प्रेम संपत्ती खर्च करून करता येईल का? हजारो कोटी रुपये खर्च केले तरी लोकांना एकमेकांवर प्रेम करायला कसं शिकवता येईल तुम्हाला, ज्यांनी एकमेकांना पाहिलं नाहीये जन्मात कधी? काश्मीरपासनं केदारनाथापासनं रामेश्वरापर्यंत आणि सोरटी सोमनाथापासनं जगन्नाथापर्यंत उभा आडवा भारत. अनेक भाषा बोलणारी माणसं, वेगवेगळी त्यांची वस्त्र वेगवेगळ्या पद्धतीने, त्यांचा आहार वेगवेगळ्या प्रकारचा, त्यांच्या भाषा वेगळ्या प्रकारचा, जीवनशैली वेगवेगळ्या प्रकारची. इतकं प्रचंड वैविध्य असलेल्या भारतामध्ये चारीधाम यात्रा करायला लोक ज्या वेळेला जातात त्यावेळेला आपण कुठल्या भलत्याच प्रदेशात आलो असं त्यांना वाटत नाही. इतकी समरसता, इतकी एकरूपता जाणीवेची या हजारो वर्षाच्या आपल्या तीर्थयात्रांच्या परंपरांनी तयार केलेली आहे. अशी जगाच्या पाठीवर कुठे करता येते? युरोपमधल्या प्रत्येक देशाची संस्कृती वेगळी, प्रत्येक देशाचा इतिहास वेगळा, त्यांची भाषा वेगळी आणि छोटे छोटे देश आहेत ते. भारतातल्या एका राज्यापेक्षा लहान असलेले ते देश आहेत. युरोपमधले 10 देश एकत्र केले तर एक उत्तर प्रदेश तयार होईल, इतके लहान ते देश आहेत. त्यांची भाषा वेगळी, त्यांची संस्कृती वेगळी आणि ते एकमेकाशी लढले वर्षानुवर्ष, शतकानुशतकं, त्यांचा इतिहास आहे लढण्याचा. पण आम्ही ही सामाजिक समरसता या भारतामध्ये सांस्कृतिक पद्धतीने, आध्यात्मिक पद्धतीने, धार्मिक पद्धतीने प्रत्येक मनुष्य संस्कारित करून अशा पद्धतीने केली की आमच्या लोकांवर लक्ष ठेवण्याची गरज नाही. इतके ते सद्वर्तनी अंतःप्रवृत्तीने त्यांच्या आणि त्यांच्यावरच्या संस्काराने होतील. त्यांच्यावर विश्वास ठेवण्याची जरुरी आहे. त्यांच्यावर अविश्वास आपण प्रत्येक वेळेला ठेवतो, यामुळे समस्या निर्माण होते. भारतीय संस्कृती विश्वासावर हे जग चालतं हे अधोरेखित करते, अविश्वासावर नाही चालणार, विश्वासावर चालेल. शिवाजीराजे आग्र्याला ज्या वेळेला होते त्यावेळेला आग्र्याला दानधर्म करण्याकरता प्रकृती बरी नाही, शिवाजीराजांची या पद्धतीची एक आवई उठवली आणि दानधर्म करण्याकरता तिथल्या धनिक लोकांकडनं काही हुंड्या घेतल्या, म्हणजे पैसे घेतले आणि ते वेगवेगळ्या गरीब लोकांना, फकीरांना, साधू संतांना, अशा लोकांना दान द्यायचे, ते निराश्रित लोकांना. औरंगजेबाच्या कचाट्यात अडकलेला माणूस जिवंत परत येणार नाही असा औरंगजेबाबद्दलचा अनुभव जगाला होता आणि आग्र्यातल्या लोकांना तर होताच होता. जो आपल्या भावंडांना पुरून उरला, जो आपल्या बापाला पुरून उरला, जो ज्याची मुलं त्याला घाबरायची, इतका पाताळयंत्री औरंगजेब. त्या औरंगजेबाच्या कैदेत शिवाजीराजे असताना शिवाजीराजांवर विश्वास ठेवून हजारो रुपयाच्या हुंड्या त्या व्यापारी लोकांनी, धनिक लोकांनी दिल्या. याचं कारण असं की शिवाजीराजे ज्या इक्ष्वाकू कुलापासून प्रभू रामचंद्रांची परंपरा चाललेली आहे, राजपूतांची जी परंपरा चालत आलेली आहे, तो वंश शिवाजीराजे सांगतात, तो वंश प्राण जाय पर वचन न जाय. आयुष्यात पहिल्यांदाच आणि एकदाच आग्र्याला गेलेले शिवाजीराजे, त्यांना दिलेला एकही रुपया बुडणार नाही याची खात्री, हा विश्वास ही भारतीय संस्कृती आहे.
आणि शिवाजीराजांनी आग्र्याच्या त्याच्या तुरुंगातनं निसटून आल्यानंतर रायगडावर ज्या वेळेला त्या धनिक लोकांचे दिवाण मुनीम ते आले, त्या वेळेला त्या हुंड्या सोडवल्या आणि त्यांना संपत्ती परत दिली, तिथे उसनवार त्यांच्याकडनं घेतलेली. हे जग विश्वासावर चालतं, हे पुन्हा पुन्हा भारतीय संस्कृती अधोरेखित करते आणि आम्ही अविश्वासाने प्रत्येक गोष्टीकडे पाहतो. कुठलंही सरकारी कागदपत्र पहा ते अविश्वासाने तुमच्याकडे पाहिल, कारण हे ब्रिटिशांकडनं आंदण घेतलेलं आहे. आपण ब्रिटिश संशयाने आपल्याकडे बघायचे म्हणून आपणही एकमेकांकडे संशयाने दुर्दैवाने पाहायला लागलो. तर भारतीय संस्कृती जी आहे ती भारतीयांनी समजून घेणं जरुरी आहे. ती हजारो वर्षाची आहे, ती अचानक आकाराला आलेली नाही आहे. अन्नदान ज्या वेळेला करतात लोक त्यावेळेला अन्नदान त्या बाबा अमरनाथच्या ठिकाणी अन्नदान करण्याकरता ते हिमालयामध्ये एक गॅसचा सिलेंडर वर न्यायला काही 1000 रुपये खर्च येत असतील. अशा ठिकाणी ते कॉन्टिनेंटल फूड तुम्ही म्हणाल ते अन्न तुम्हाला दान म्हणून देतात, विनामूल्य देतात, भगवान म्हणून. बाबा अमरनाथ असं म्हणून तुम्हाला नमस्कार करून इतक्या आदराने ते देतात. हा खर्च वर्षातनं एकदा त्यांचे उद्योग व्यवसाय सांभाळून मिळालेल्या संपत्तीतनं इतका दानधर्म करावा असं त्यांना वाटतं. असं गावागावात वाटतं, असं प्रत्येक देवस्थानामध्ये वाटतं. कोरोना काळामध्ये तरुण मुलांच्या प्रत्येक मित्रमंडळाला असं वाटलं की या झोपड्यांमधले लोक हे कामगार, त्यांचं हातावरचं पोट आहे, त्यांना मजुरी जर नाही मिळणार आणि ते जर काम नाही करू शकणार, एका जागेवर खेळून राहतील, तर त्यांना अन्नधान्य आपण पोचवलं पाहिजे त्यांच्या घरापर्यंत. या महाराष्ट्रामध्ये आणि या भारतामध्ये धनिक लोकांनी, चांगल्या श्रीमंत लोकांनी, मध्यमवर्गीय लोकांनी, कष्टकरी लोकांनी, ज्यांच्याकडे थोडं जास्त धान्य आहे त्यांनी ते धान्याची पोतडी पॅकेट करून, डाळ आहे, तांदूळ आहे, भात आहे, सुवासिनींकरता कुंकू आहे, पावडर आहे, साबण आहे, तेल आहे, असे पाऊच तयार केले आणि असे हजारो लाखो लोकांना ते पाऊच वाटले गेले. समाजामधलं हे दातृत्व आपोआप नाही आलेलं, हे आमच्या संस्कृतीतनं आलेलं आहे आमच्याकडे. म्हणून आम्हाला एकमेकाबद्दल आत्मीयता वाटते, प्रेम वाटतं. आणि म्हणून ज्यावेळेला अशी आपदा येते, फक्त देशांतर्गत नाही, जगाच्या पाठीवरच्या गरीब राष्ट्रांना आम्ही ती कोरोनाची लस दिली. आपले सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जीवनी बुटी घेऊन जाणारा हनुमान जो आहे त्या पद्धतीचे चित्र त्या एका आफ्रिकन देशाच्या राष्ट्राध्यक्षांनी ते चित्र हे केलं आणि त्याच्यात मोदींचा चेहरा दाखवला. कारण ही कोरोनाची लस कित्येक देशांना विनामूल्य आपण दिली. हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर, हे ज्ञानेश्वर माऊली तिथे बसून जे लिहितात ते शाश्वत सत्य, मानवी जीवनातलं अंतिम सत्य लिहितात. त्या अंतिम सत्याचा प्रत्यय कोरोनाच्या काळामध्ये आपल्या भारत सरकारचं इतर गरीब राष्ट्रांशी जे वर्तन आहे त्या वर्तनातनं प्रत्यक्ष येतो. एका आफ्रिकन राष्ट्राचे एक राष्ट्राध्यक्ष आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर नरेंद्र मोदींना भेटल्यानंतर वाकून भारतीय पद्धतीने त्यांनी नमस्कार केला. आणि याचं कारण पत्रकारांनी ज्यावेळेला विचारलं त्यांना, पाश्चात्य पत्रकारांनी, त्यावेळेला त्यांनी सांगितलं की हा भारतीय सद्गुण आहे दातृत्वाचा, आमचे प्राण वाचवले, आम्हाला ती कोरोनाची लस पाश्चात्य देशांकडनं विकत घेणं परवडलं नसतं. ती लस ते म्हणतात त्या दराने आम्ही विकत घेतली असती तर आम्ही दिवाळखोर झालो असतो, पण आम्हाला विनामूल्य ती लस दिली. आमच्या देशातल्या लक्षावधी किंवा काही कोटी लोकांच्या प्राणांचं रक्षण ज्या मनुष्याने त्या भारतीय संस्कृतीप्रमाणे केलं, त्याला नमस्कार करताना भारतीय संस्कृतीपणे मी नमस्कार केला पाहिजे आहे. तेच सन्माननीय पंतप्रधान रशियामध्ये ज्या वेळेला जातात त्यावेळेला कम्युनिझम ईश्वर मानत नाही, धर्माला अफूची गोळी मानतात. ते तिथे एक रशियन मुलगी, जन्माने मुस्लिम आहे, ती रशियन मुलगी आहे, पॉप सिंगर आहे, ती गणेश वंदना नरेंद्र मोदींच्या स्वागताकरता म्हणते आणि ती म्हणते रशियामध्ये मला गणपतीचं मंदिर बांधायचं आहे. याला संस्कृती म्हणतात. ही संस्कृती रुजते, ती मनामनामध्ये रुजते या पद्धतीने. आणि ती संस्कृती आपल्या रक्तामध्ये आहे. जसं निखाऱ्यावर थोडीशी राख साठते की नाही, तसं त्या संस्कृतीचं आपल्याला थोडंसं विस्मरण झालेलं आहे. ज्या वेळेला आपण सन्मुख होऊ, प्रभू रामचंद्रांकडे पाहू, भगवान श्रीकृष्णाकडे पाहू, गीतेतली काही वचनं समजून घेण्याचा प्रयत्न करू, रामायण वाचण्याचा प्रयत्न करू, महाभारत वाचण्याचा प्रयत्न करू, जे जिजाऊनी आपल्या लाडक्या शिवबाला मांडीवर घेऊन शिकवलं,
एका आईने शिकवलं एका अपत्याला, आणि मग त्यातनं चक्रवर्ती म्हणावा किंवा युगपुरुष म्हणावा असा एक राजा शिवाजी राजांसारखा या जगाला त्यांनी दिला जिजाऊंनी. ते मानवी मन संस्कारित करावं लागतं. भाजी ज्या वेळेला आणतो ना आपण बाजारातनं मंडईतनं, त्याला ती भाजी तशीच फोडणीला नाही टाकत, त्यातला न लागणाऱ्या काड्या काढून टाकतात, त्याचं पान वेचून वेगळं करावं लागतं, मग ते बारीक करावं लागतं आणि मग नंतर ते त्या फोडणीच्या कढईमध्ये टाकून त्याला फोडणी देऊन मग ती भाजी करावी लागते. साधं अन्न रोजचं जर आपल्याला या पद्धतीने संस्कारित करायचं असेल, करावं लागत असेल, 10 रुपयात मिळणारी मेथीची पेंडी आणि ती मेथी संस्कारित केल्याशिवाय अन्न म्हणून जर आपण ग्रहण करणार नसू, ज्वारी आणि बाजरी त्याचं पीठ केल्याशिवाय, संस्कारित केल्याशिवाय जर आपण ग्रहण करणार नसू, तर या जगामध्ये सगळ्यात मौल्यवान असलेला मानवी देह आपण धारण केला. दुर्लभम त्रयमेवैतद, 3 गोष्टी अत्यंत दुर्लभ आहेत असं आचार्य शंकर सांगतात. त्यात पहिलं मनुष्यत्वम, माणूस होणं, माणूस म्हणून जन्माला येणं हे अत्यंत दुर्लभ आहे. प्राणी अनेक प्रकारची दुःख अनुभवत असतात, त्या दुःखापासून मुक्त होण्याची कुठली विद्या त्यांच्याकडे नाही आहे, त्यांना शक्य नाही आहे दुःखातनं मुक्त होणं. जनावरं असतात ना, जनावराच्या पायाचा असा खूर त्यांचा असा आहे आणि त्या 2 खुरामध्ये ते असं दोरी जर अडकली ना तर जनावरांना काढता नाही येत, ते त्या अवस्थेत खिळून राहतात. आपल्या स्वतःच्या साध्या साध्या दुःखाचं निवारण त्यांना करता येत नाही. मनुष्य या प्रकृतीतल्या कुठल्याही जीवाच्या दुःखाचं निवारण करतो आणि स्वतःच्या दुःखाचं निवारण करतो. अशी अद्भुत क्षमता मनुष्य घेऊन जन्माला आला. मग त्या मनुष्याचं मन, त्याचं शरीर ते संस्कारित नको का करायला? ते संस्कारित करण्याचा मार्ग भारतीय संस्कृती आपल्याला सांगते आणि जगाच्या पाठीवरची सर्वश्रेष्ठ संस्कृती आहे. जरी आता आपला भारत जरा विस्कळीत वाटत असला, जरी नीतिमत्तेचं पालन होतं, काही ठिकाणी नाही होत असा आपला अनुभव असला, तरी हे बदलेल. कारण ही देवभूमी आहे, ईश्वर निर्मित आहे. तम देवनिर्मितम देशम, हे ईश्वराने निर्माण केलेला आहे हा देश, हे आर्यावर्त, हा आपला भारत, ज्याच्या उत्तरेला हिमालय आणि दक्षिणेला महासागर आहे. ह्याच्या चतुस्सीमा हजारो वर्षांपासून, पुराणांपासून लिहिलेल्या आहेत. अशा देशामध्ये, भारतामध्ये आपण जन्माला आलो. असे साधू संत सत्पुरुष त्यांनी लिहिलेलं वाङ्मय 5000 वर्षापूर्वी, 51 वर्षापूर्वीचं महाभारत आपल्याला उपलब्ध आहे. त्या अगोदर 2000 वर्ष रामायण उपलब्ध आहे. त्याच्या अगोदरची ग्रंथसंपदा आपल्याला उपलब्ध आहेत. अनेक शास्त्र आपल्याला उपलब्ध आहेत. अनेक प्रार्थना आपल्याला उपलब्ध आहेत. अनेक विषयाचे तुम्ही म्हणाल त्या विषयावरचे ग्रंथ आपल्याला ज्ञानसंपदा म्हणून उपलब्ध आहे. यातनं आकाराला आलेली संस्कृती आपली आहे आणि ही संस्कृती अक्षय आहे. जगात कधी भारतीय संस्कृती लुप्त होणार नाही, नष्ट होणार नाही. हे जग संपूर्ण नष्ट झालं तरच ती लुप्त होईल, तोपर्यंत ती लुप्त होणार नाही. म्हणून स्वामी विवेकानंद भारतीय लोकांना दिलेल्या संदेशात जे म्हणतात त्यावर आपण थांबूया. त्या संदेशामध्ये स्वामी विवेकानंद असं म्हणतात की आपण राजकीयदृष्ट्या परतंत्र झालो, परक्यांनी आपल्यावर राज्य केलं. आपण आर्थिकदृष्ट्या परतंत्र झालो, कारण त्यांनी राज्य केलं तर आर्थिक गुलामगिरी आपल्यावर होतीच. राजकीय गुलामगिरी होती, आर्थिक गुलामगिरी होती. सामाजिकदृष्ट्या आपण परतंत्र झालो, शैक्षणिकदृष्ट्या आपण परतंत्र झालो, तरीसुद्धा आपली संस्कृती जशीच्या तशी आपण सांगायला शिल्लक राहिलो. याचं कारण आपल्या भारतीय परंपरेमध्ये समाज मनामध्ये आणि प्रत्येक मनुष्याच्या मनामध्ये असणारी आध्यात्मिकता जी आहे ती जिवंत आहे. आणि जोपर्यंत भारतामध्ये मानवी मनातली आध्यात्मिकता जिवंत राहील तोपर्यंत भारत कधी नष्ट होऊ शकत नाही. कारण ही देवभूमी आहे. आपण कधीही संस्कृती म्हणून नष्ट होणार नाही, लुप्त होणार नाही. मेसोपोटेमियन संस्कृती अस्तित्वात नाही, ग्रीक संस्कृती अस्तित्वात नाही, रोमन संस्कृती अस्तित्वात नाही, बॅबिलोनियन संस्कृती अस्तित्वात नाही. जगाच्या पाठीवरच्या सगळ्या संस्कृती लय पावल्या, नाश पावल्या, खंडहर त्यांच्या दिसतात ग्रीकमध्ये इकडे तिकडे. पण भारतीय संस्कृती जशीच्या तशी दिसते. स्वामी विवेकानंद म्हणतात की भारतातल्या एखाद्या लहानशा गावामध्ये महर्षी वाल्मिकी किंवा महर्षी वेदव्यास जर आले
तर ज्या गावाला आधुनिकतेचा स्पर्श झालेला नाही आहे त्या गावातली माणसं हिमालयाच्या कुशीत गिरीकंदरांमध्ये डोंगरांमध्ये आजही अशी राहतात जशी ती महाभारत आणि रामायणाच्या काळात राहत होती. महर्षी व्यासांना किंवा महर्षी वाल्मिकींना गोंधळल्यासारखं वाटणार नाही. आपला आर्यावर्त आपला भारत तेव्हा होता तसाच आजही आहे. या जाणीवेने ते निशंकपणाने फिरतील आणि त्यांच्या पदकमलांनी पवित्र झालेली स्पंदनं तुमच्या माझ्यापैकी प्रत्येक मनुष्य योगी अरविंदांनी जशी अनुभवली तशी अनुभवेल. योगी अरविंद मृणाली देवींना त्यांच्या पत्नीला लिहिलेल्या पत्रामध्ये असं लिहितात की भारत हा काही फक्त डोंगर पठारं नद्या पर्वत महासागर यांचा प्रदेश नाही आहे. ही निर्जीव भूमी नाही आहे. हे माझ्या भारत मातेचं प्रत्यक्ष सचेतन शरीर आहे आणि त्याची स्पंदनं आईला स्पर्श केल्यावर मला जाणवते तशी आपल्याला जाणवतात. म्हणून सकाळी उठल्यानंतर पायावर उभं राहिल्याशिवाय आणि भूमीवर पाऊल ठेवल्याशिवाय आपल्याला जीवन व्यवहार करता येत नाही. म्हणून सकाळी उठल्यावर पहिली प्रार्थना भूमिवंदन करून आपण म्हणतो त्या भूमीची क्षमा मागतो आपण आणि त्या भूमीची क्षमा मागून मग आपण दिवसाला सुरुवात करतो की तुला मी पदस्पर्श करतोय तर मला क्षमा कर. कारण पृथ्वी इतकं क्षमाशील कुणी नाही आहे या जगामध्ये. अशा प्रार्थनांची रचना केली गेली. ही संस्कृती कृतज्ञता मनामध्ये निर्माण व्हावी या पद्धतीची रचना त्याची केली गेली. आणि एखादा मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर परिपूर्ण कसा व्हावा आणि विवेकानंदांच्या शब्दात मनुष्यात दडलेलं ईश्वरत्व प्रत्यक्ष प्रकट कसं करायचं याची संस्कारांची एक सूत्रबद्ध रचना भारतामध्ये हजारो वर्षांमध्ये करण्यात आली. आणि ती रचना आपण कळत न कळत प्रत्यक्ष अनुभवत असतो. असं परमभाग्य नियतीने आपल्या कपाळावर लिहून आपल्याला भारतात जन्माला घातलं. अशी भारतीय संस्कृतीची अगदी थोडक्यात म्हणावी अशी मांडणी आज या निमित्ताने आपण त्यावर चिंतन केलं. थोडंसं चिंतन केलं संक्षिप्त. महासागरामध्ये मनुष्य उभा राहतो कमरे एवढ्या पाण्यामध्ये. त्या गणपतीपुळ्याजवळ तिथे अनेक ठिकाणी सागरामध्ये आणि सूर्याकडे पाहतो आणि त्या समुद्राचं पाणी घेतो आणि सूर्याला अर्घ्य देतो. पाणी समुद्राचंच आहे, अर्पण समुद्रालाच करतो, पण ते सूर्याला अर्घ्य अर्पण करतो या जाणीवेने तो अर्घ्य अर्पण करतो. मानवी जाणीवेचं साध्या साध्या कृतीशी असणारा संबंध भारतीय संस्कृती अधोरेखित करते. तो पाहण्याकरता तो अनुभवण्याकरता आणि उत्क्रांत होण्याकरता या पवित्र भूमीवर देवभूमीवर आपण जन्माला आलो आहोत. काहीतरी जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले. आपण केलं असणार तसं पुण्य काहीतरी. त्या पुण्याच्या संचयाशिवाय पवित्र भारतभूमीवर आपण जन्माला आलो नाही. तर अशी भारतीय संस्कृती असा भारत आणि अशी धन्य जीवनशैली आपण अनुभवतो आहोत. तुम्ही सगळ्यांनी शांतपणाने हे ऐकून घेतलं. इतका वेळ आणि इतका प्रदीर्घ इतिहास आणि त्याचे त्रोटक थोडे तुटक उल्लेख. कारण एका विषयावर 10 व्याख्यानं होतील इतका ज्ञानाचा महासागर आहे हा भारतीय परंपरेतला. तर त्यातलं जे थोडंसं त्रोटक मिळवता आलं ते मी मिळवलं. आजच्या व्याख्यानाला आपण समारोप देऊया. आणि त्यापूर्वी काल जे व्याख्यान दिलं त्याच्यामध्ये अनवधानाने एक चूक माझी झाली. विवेकानंदांच्या भेटीचा जो उल्लेख केला तो रॉकफेलर आणि विवेकानंदांच्या भेटीचा उल्लेख होता. आणि रॉकफेलर यांनी ते कार्य जे सुरू केलं ते कार्य नंतर फोर्ड फाउंडेशनने पुढे चालवलं आणि दानाची ही परंपरा चॅरिटेबल इन्स्टिट्यूशन्सची त्यांच्याकडे निर्माण झाली. त्याचा उगम रॉकफेलर आणि विवेकानंदांच्या भेटीमध्ये होता. अनवधानाने काल मी बोलताना असं म्हणालो की विवेकानंद आणि हेनरी फोर्ड त्यांची जी भेट होती. हेनरी फोर्डने नंतर रॉकफेलरचं अनुसरण केलं असा तो इतिहास आहे. अनवधानाने ती काल चूक झाली त्याबद्दल क्षमस्व. धन्यवाद. श्रीराम समर्थ. संपूर्ण वंदे मातरम. वंदे मातरम वंदे मातरम सुजलां सुफलां मलयज शीतलां शस्यश्यामलां मातरं वन्दे मातरं शुभ्रज्योत्स्ना
पुलकितयामिनीं फुल्यकुसुमित द्रुमदलशोभिनीं सुहासिनीं सुमधुरभाषिणीं सुखदां वरदां मातरं वन्दे मातरम् कोटि कोटि कंठ कल कल निनाद कराले कोटि कोटि भुज धृत खर खरवले अबोला केनो मा এত বলে বাহুবলধারিণীম নমামি তারিণীম রিপুদল वारिणीं मातरं वन्दे मातरं তুমি বিদ্যা তুমি ধর্ম তুমি হৃদি তুমি মর্ম त्वमहि प्राणा शरीरे बाहुते तुमी मा शक्ति हृदये हृदये तुमी मा भक्ति তোমারে प्रतिमा গড়ি মন্দিরে মন্দিরে মাতরম वन्दे मातरं त्वं हि दुर्गा दशप्रहरणधारिणी कमला कमलदलविहारिणी वाणी विद्या दायिनी नमामि त्वं नमामि कमला अमला अतुलां सुजलां सुफलां मातरं वन्दे मातरम् श्यामलां सरलां सुष्मितां भूषितां धरणीं भरणीं मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं वन्दे मातरम्